प्रस्तुत काल विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 218ला आपण मध्येच थांबलेलो होतो, म्हणून पुन्हा 18 पासून सुरुवात करूया. त्यांनी सांगितलेले की घटातील जलात सूर्याचे पडलेले प्रतिबिंब पाहून मूढ मानव त्याला प्रत्यक्ष सूर्य समजतो. अगदी त्याचप्रमाणे जडबुद्धी मानव उपाधीमध्ये सापडलेल्या चिदाभासाची भ्रांतीमुळे एकरूप होतो आणि त्या तादात्म्यामुळे तोच मी आहे असे म्हणतो. आता इथे प्रतिबिंब जे आहे त्याचं नाव दुसरं चिदाभास आहे, त्याचंच नाव जीवपणा आहे. आणि तो जीवपणा काय समजतो, मी संकुचित आहे, मी एवढाच आहे. आणि तो जीव शरीरात ऑलरेडी आहे असं सुद्धा म्हणायचं नाही, कारण तिथं काय फक्त पडलेलं आहे प्रतिबिंब. आणि तसं पाहिलं तर तो कुठं नाही आहे. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन ठावे, किंवा हे आत बाहेर मी कोंदले. परंतु इथं मात्र प्रतिबिंब आहे, प्रतिबिंबालाच आपण स्वतः आपल्याला समजतो मी एवढाच आहे. तर मग आपल्याला व्यापकत्वाचा बोध होऊ शकत नाही. त्यामुळे ते म्हणतात घटातील जलात सूर्याचे पडलेले प्रतिबिंब पाहून मूढ मानव त्याला प्रत्यक्ष सूर्य समजतो. पाण्याने भरलेली बादली आहे आणि त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडल्यावर एखादा कोणीतरी म्हणेल का सूर्य पडलाय बादलीमध्ये? नाही म्हणणार. आता हा दृष्टांत आला. सिद्धांत म्हणतात की नाही लोक, कारण या कुडीमध्ये परमात्माचं बिंब पडलेले, प्रतिबिंब पडलेले असं म्हणतात. मग प्रत्यक्ष आहे का? प्रत्यक्ष तो कसा आहे ते सांगतायत की तो व्यापक आहे आणि छोटा पण आहे. तो कसा नाही, त्याला कोणतंही गुणधर्म लक्षणं लागू पडत नाही, असं व्यापक आहे. परंतु कुडीत आला तर आपण म्हणतो चैतन्याने शरीरात प्रवेश केला आणि देह ठेवला का हा गेला. तो येत पण नाही आणि जात पण नाही, तो आहे तिथेच असो. जसं या वातावरणामध्ये लहरी आहेत, सगळे चॅनेल जेवढे 100 चॅनेल असतील जर टी व्हीवरचे ते याच्यामध्येच आहेत, परंतु ते वायुरूप आहेत, सूक्ष्म रूपाने आहेत. ज्याचं टी व्ही व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये ते सगळे दिसतात. आणि जर मशीन खराब झाली असेल तर चॅनेलचे ते वातावरणात ही नाही का सगळ्या गोष्टी त्या लहरी आहेत, परंतु त्या वस्तू बरोबर नसल्यामुळे दिसत नाही. तसं आपलं शरीर जेव्हा जीर्ण होऊन जातं त्यावेळेला ते असं वाटतं की याच्यातून सोडून गेलं. तसं पाहिलं तर तो येत पण नाही, जात पण नाही, शरीरात आला आणि गेला हे म्हणणं सुद्धा आहे ना, त्याला जीवपणा म्हणतात. आगा उपजणे आणि निमणे हे साच जे मानणे, तो हा जीव लुकू मी म्हणे संसार हानू. बघा त्याला म्हणतात तो. त्याप्रमाणे ते म्हणतात अगदी तसं तिथं सूर्य पडलेला असं कोणी म्हणणार नाही, म्हणला तर मूर्ख. आता तो दृष्टांत सांगून सिद्धांत म्हणतात त्याचप्रमाणे जडबुद्धी मानव उपाधीमध्ये सापडलेल्या चिदाभासाशी भ्रांतीमुळे एकरूप होतो आणि त्या तादात्म्यामुळे तोच मी आहे असं म्हणतो. तो जीवच मी म्हणतो, मी अमुकच आहे. वास्तविक जीव पण खरा नाही, कारण ते फक्त पडलेले त्याचं काय प्रतिबिंब. तो तर सूर्य कितीतरी फरलांगाच्या अंतरावर आहे. ओसरीवर ठेवलेल्या बादलीतील पाण्यात सूर्य पडला आहे असे जर एखादा बरुळ लागला तर तो खरोखर मूर्खच म्हटला पाहिजे. आता इथे आपण हे म्हणू बा त्याला मूर्खच म्हणलं पाहिजे, पण आता मूर्ख कोणाला म्हणायचे? त्यांना सिद्धांतात विषय ग्रहण करणारे, मी अमुक अमुक विषय स्वीकारले, ग्रहण केले, मी जीवनात असं केलं तसं केलं, मी भावना करणारा, मी विचार करणारी, यामध्ये आपण अडकलेलो पडलेलो आहोत असे स्वतःला समजणारे देखील तितकेच मूर्ख आहेत. आपण कोणत्याही गोष्टीचं कर्तृत्व घेऊ शकत नाही, आपण काहीच नाही, कारण ते सत्ता तिकडं आहे आणि आपण त्याच्यामध्ये स्वतःला म्हणतो मी काहीतरी करतो. मग जसं बादलीत सूर्य पडलाय असा जो म्हणतो, तसा शरीरात परमात्मा पडले असं म्हणतात. काय 13व्या अध्यायातली ओळी काका म्हणत असतात ती, तैसा आत्मा देही आथी म्हणी पेजे काही, ते साचत नाही तो जे तिच्या ते हो. तसा सूर्य जसा इथे तसा आत्मा जिथं आहे तिथं जे तो शरीरात येत नाही आणि जात नाही अशा पद्धतीचा तो आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही म्हणत असाल शरीरात आला गेला आणि किंवा मी अमुक केलं तमुक केलं तो मी करतोय, तर मग ते मूर्ख म्हटले. या दोन्ही उदाहरणात येथे फक्त प्रतिबिंबच असते आणि प्रतिबिंब खरं नाही, ते वेगळंच आहे. जसं आपण आरशात दिसलो तर आपण आरशात जरी दिसलो तरी आपण आरशात नाही. त्याचप्रमाणे त्या दोन्ही उदाहरणात तेथे फक्त प्रतिबिंबच असते. कुठं? दोन्ही उदाहरणात कोणत्या? एक डबक्यात पडलेला सूर्य आणि एक दुसरा शरीरात असणारं प्रतिबिंब. या दोन्हीमध्ये काय ते प्रतिबिंबच आहे. पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पसरलेले असते, तर मनातील विचारात जाणीव तत्व क्रीडा करीत असते. मनाच्या द्वारे विचारातील सत्यत्वाच्या प्रतिबिंबालाच
विचारातील सत्यत्वाच्या प्रतिबिंबालाच चिदाभास म्हणतात. बादलीतील पाणी हलवल्यावर जसे सूर्यबिंब नाचू लागते, तसेच जाणीव तत्व विचारातून विलसत असताना ते स्वतः काहीच नाही करत, पण ते माध्यम काय घेतलेले, विचार, बुद्धी, मन त्याच्या तालावर नाचत राहते. मी प्रक्षुब्ध आहे, मी वाईट आहे, मी चांगला आहे, मी टेन्शनमध्ये, मी वाईट आहे, मी चांगला आहे असे म्हणत असतो. यातील हा मी कोण असतो, मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी टेन्शनमध्ये, तर त्याच्यातला फक्त मी कोण आहे, तर तो जो मी आहे ना तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा तू आहेस. आणि हे फक्त कुठं कळू शकतं, याच बॉडीमध्ये कळू शकतं. हां, अपवाद मग मगरला कळालं, त्या नकराला कळालं आणि त्या हत्तीला कळालं, ही अशी अपवादात्मक उदाहरणं असू शकतात. परंतु 100% जर आपण हे पाहिलं तर कोणाला, इतर योनीच्या ठाई हा विचार, हाच तो चिदाभास प्रतिबिंबित झालेले जाणीव तत्व, तेच हे शरीर मन बुद्धी या उपकरणाच्या द्वारा कार्य करीत जाणीव तत्व दृश्य भावना विचाराच्या योगाने दिसतं. एकदा का तुम्हाला समजले की सूर्य आकाशात आहे, तर बादलीतील सूर्याचे जरी हजारो तुकडे झाले तरी तुम्हाला सूर्याच्या भवितव्याची काळजी नसते. आहे का काळजी? नाही. तसं आपलं आता काय होईल, ज्या दिवशी आपल्याला श्रीगुरूंकडून उपदेश झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपली अष्टसात्विक भाव ध्यानधारणा प्रक्रियेतून आपण तिथपर्यंत गेलो, त्याच्यानंतर ते मुरलं, मग बोधापर्यंत गेलो. बोध काय, मी प्रतिबिंब नाही, मी प्रत्यक्ष बिंबन ते तिकडे आहे, तोच मी आहे. हां, आणि हे वर दिसतंय ही फक्त काय आहे, एक फसवणूक आहे, ती फक्त एक काय भ्रांती आहे. मग ज्या वेळेला कळेल का मी आत्मा आहे, त्यावेळेला मला कशाचीच भीती नाही राहणार, ना सूर्याच्या शस्त्राकडून, ना उष्णतेकडून, ना हवेकडून, ना पाण्याकडून. कारण मी कसं आहे, नाशिवंत नाही आहे, मी अविनाशी आहे. त्यावेळेला मग काहीच भीती नाही वाटणार त्याला. जरी ते पाण्यातलं बिंब हल्लं तरी पण सूर्य प्रतिबिंबालाच सत्य सूर्य समजणारा असा फक्त जड मुळच बादलीतील पाण्याचे सूर्याचे हजारो तुकडे झालेले पाहून त्या संबंधित व्यथित होईल. ज्यांनी खरा सूर्य पाहिला नाही तो खोट्या सूर्याच्या याच्यामुळं म्हणणार बाबा नुकसान झालं सूर्याचं वगैरे वगैरे अशा प्रकारे. आता त्याच्यासाठी दुसरं उदाहरण देतात ते, बादलीतल्या सूर्य जरी नाशला, पाणी ओतून दिलं तर दिसेल का सूर्य त्याच्यात? नाही. मग आपण काय समजू, सूर्य गेला, संपलाय का? अरे सूर्य प्रत्यक्ष पाहिला सुद्धा तिथे नव्हताच, आहे की नाही? तसं प्रतिबिंबाला आपण म्हणतोय मी, म्हणून जीवपणा सुद्धा आपण नाहीये. आणि जरी जीवपणा स्वीकारला तर जीवाचं अधिष्ठान काय आहे? सूर्य मृगजळ हे नाहीच आहे. पण मृगजळ ज्याच्या आधारे दिसतंय ती सूर्यकिरणं सत्य आहे. तसं जीवपणा ज्याच्यावर दिसतोय ते अधिष्ठान पक्क आहे. ते म्हणतात, मी एका सरोवरावर डोकावत असताना आणि माझे मोहक रूप त्यात पाहत असताना त्या प्रतिबिंबाचे समजा तुकडे झाले, तर माझे तुकडे झाले म्हणत रडण्या आणि मरण्या इतका काय मी मूर्ख होईल? नदीच्या किनारी, आपण काल इथपर्यंत आलो होतो, नदीच्या किनारी आपण गेलो आणि स्वच्छ पाण्यात आपण जर डोकवलं तर आपण दिसतो. त्याच्यानंतर वाऱ्याची लाट आल्यानंतर लाट जोराने पाणी हलायला लागलं तर मग आपले तुकडे तुकडे झाल्यासारखे दिसले तरी आपल्याला 100% माहिती आहे आपल्याला काही नुकसान होत नाही. आणि जर तिथं कोण रडल आणि मी मरतोय असं म्हणाल तर तो कसा म्हणायला पाहिजे? मूर्ख आहे. म्हणून अमर आहा खरी की खोटी ते पहा शोधून. म्हणजे आपण अमर आहोत, आपल्याला कोणत्याही गोष्टींनी नाश होत नाही. या गोष्टीपर्यंत पोहोचल्यानंतर आपण म्हणजे कोण आहे? प्रतिबिंब नाही. प्रतिबिंबाचा नाश होतो, कुठे जातो? ते बिंबामध्ये पुन्हा जातं निघून. जिथून आलं दिसत होतं त्याच्यामध्येच ते. जर मध्ये जर काय असं ठेवलं असतं प्रतिबंध त्याला, तर ते दिसलं असतं का? नाही. मग ते अखंड आहे त्याच्यामध्ये. सूर्यकिरण जसे अखंड आहे तसं ते जिथं आलं होतं त्याच्यामध्ये ते गायब झालेलं दिसतं. मी जर स्वतःला विसरलो नसेल तर जेव्हा जेव्हा वाऱ्याच्या झुळकीमुळे पाण्यात पडलेल्या माझ्या प्रतिबिंबावर पाण्याच्या लहरी तयार होतील आणि परिणामता माझे प्रतिबिंब पन्हाळी पत्र्यासारखे झाल्याचे दिसेल, तेव्हा मी माझ्याकडे कुतूहलाने पाहत राहील आणि त्याचा आनंद घेईल. काय वाऱ्याच्या झुळकीने मी कसं वेगळ्या वेगळ्या दिसायला लागलेले, त्याचा उलट काय घेईल? तो रडत बसल. मग रडत बसतो म्हणजे काय आहे? तो भ्रांतीमध्ये अटकलेला आहे की नाही? तो प्रतिबिंबालाच मी म्हटलेला आहे. मग जर संसारामध्ये कोणत्याही गोष्टीने जर आपण हतबल झालेलो असो तर त्याचं कारण ते, कारण आपण काय केलं, जसं आपण मागे पाहिलं होता जंगलामध्ये एकाने काय केलं, मोठा आरसा नेऊन ठेवला 10 बाय 10चा आणि तिकडून सिंह आला तर सिंहाला काय वाटलं, तिकडून जसा सिंह येत होता तसा आरशात सुद्धा इकडून एक एक सिंह येतच होता.
आणि समोर आल्यानंतर तो यांनी डोळे मोठे केले, त्यांनी पण मोठे केले, यांनी असा लाफा मारला, त्यांनी तिकडून लाफा मारला. पण हे कसं आहे, मिथ्या आहे समोरचं, आणि तो खोट्याला फसला. कोण फसला? खरा खोट्याला. मग हे असं व्यवहारात असं किती वेळा होतं आपलं? किती वेळा होतं? नाही, नेहमीच होतं आपलं. आपण सत्य जाणत नाही, मिथ्याच्या नादी लागतो, आहे की नाही? त्याप्रमाणे जोपर्यंत त्याला सत्याची जाणीव नाही तोपर्यंत नाही, तो शेवटपर्यंत त्याला जाणीव नाही होत तसे आला. तो वैतकतो म्हणला हा काही दाद देत नाही म्हणून मी निघून जातो. तर मग तो आरशापासून निघून जायला लागला. त्याने पाहिला अरे हा पण निघून जायला लागला. मग जातोय तर जाऊ दे, आपण परत येऊ. तर तो सुद्धा परत आला. म्हणजे एवढं आपण, तो सिंह जसा फसतो तसं आपण या संसारामध्ये फसलेले. ही गणित फार. आणि याचं जेव्हा उत्तर लागलं तेव्हा तुकोबाराय म्हणतात आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. याच्या पुढे जाऊन सांगणार ते की जरी 1000 माणसं दिसली तरी 1000 चैतन्य नाहीत. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. हो, जरी 1000 किरण दिसली तरी सूर्य एक आहे. तसं जीव अनेक जरी दिसले तरी ते जीव नाही, ते वस्तुस्थिती परमात्मा स्वरूप आहे. त्यावेळेला तो स्वतःचं प्रतिबिंब स्वतःलाच जसं पाहतो तसं इतरांना समजत असतो. विकृत झालेल्या माझ्या प्रतिबिंबाकडे पाहून मी हसत राहील आणि तरीही मी निर्विकार राहील. मी त्या याच्याकडे पाहून हसेल सुद्धा. टेन्शन येण्यासारखं असलं तरी माझ्यावर काय परिणाम नाही होणार, कारण मी निर्विकार असणार. मला माहिती आहे याची झळ मला काही लागत नाही. परंतु एखादा मूड जर स्वतःला विसरला असेल आणि आपल्या प्रतिबिंबाशीच एकरूप झालेला असेल तर कोणातरी अंध आणि निर्दय देवाने निर्माण केलेल्या क्रूर वायुलहरीमुळे अस्थिर पाण्यात पिळवटल्यासारखे वाटणाऱ्या स्वतःच्या त्या प्रतिबिंबित झालेल्या चेहऱ्याकडे पाहिल तेव्हा तो दुःखी होईल. आणि कोणाकडे देईल सगळं ते? माझ्यावर कोप केलंय देवानी आणि माझं असं नुकसान करतोय. कशामुळं म्हणणार तो? मला त्रास होतोय. प्रतिबिंबाला तो स्वतः समजला, तो मात्र त्याच्यापेक्षा वेगळा आहे प्रतिबिंबापेक्षा. पण त्याला नंतर असं वाटेल की कोणत्या तरी क्रूर देवानी माझ्याशी शिक्षा द्यायला सुरुवात केलेली आहे. कधी असं होणार? जेव्हा भ्रांतीमध्ये असणार. बघा ना, ह्या वाक्याचा किती गूढार्थ आहे. ज्यांनी भ्रांतीपासून हिरतले, याला केवढा मोठा हा दृष्टांत आहे. भ्रांतीपासून हिरतले काय? सूर्य डबक्यात पडला तसा मी डबक्यात पडलेले. आणि जरी मी या शरीराच्या माध्यमातून काही कार्य करत असेल तरी आता करता कर्म करावे हे खुंटले त्या स्वभावी. त्याला काहीच करायचं नाही, तो काही करतच नाही, तो जे तिच्या तिथे. पण दिसलो तरी मी कसा आहे? अकर्ता आहे. बघा, असा व्यापक बोध आहे हा ग्रंथ. त्याला याच्याशी संबंधित आहे, तो त्याच्याशी संबंधित आहे, तो त्याच्याशी. आणि सगळ्यांचा विषय परत काय आहे? एकच आहे. आणि याच्यासाठी बहुश्रुतपणा पाहिजे आपल्याला. मग त्याच्यातून यानी नाही तर त्यानी, त्यानी नाही त्यानी त्याची उकल होत जाणार. आणि आज वाचलेला हा ग्रंथ हा उद्याच्या ग्रंथाला पूरक होणार आहे. म्हणजे या बुद्धीतून सूक्ष्मतेतून अजून पुढे दुसऱ्या वेळेला अजून सूक्ष्मतेत जाणार आहोत आपण. तेव्हा चेहऱ्याकडे, तो प्रतिबिंबित झालेल्या चेहऱ्याकडे पाहिल तेव्हा तो दुःखी होईल. आरशात पडलेल्या चेहऱ्या, तेवढं पाण्यात पडलेल्या चेहऱ्याने तो ओला झाला, मी बुडालो असं म्हणेल. आणि तो आहे कुठं? नदीच्या काठावर आहे. जर त्याच्याशी, त्या भ्रमाशी एकरूप झाला तर. बरं, भ्रमाशी एकरूप झालं तरी त्यांनी ठेवलं असतं लक्षात की मी याच्यापासून वेगळं आहे, प्रतिबिंबाला प्रॉब्लेम आहेत, मला काही प्रॉब्लेम नाही, तर तो कसा होईल? उलट त्याची मजा घेऊ शकतो. त्याप्रमाणे आपल्याला याच्यापासून बाजूला व्हायचे. मी प्रतिबिंब नसून आता कोण आहे? मी बिंब आहे. आता इथपर्यंत आलेले आहे का मी डबक्यात पडलेला सूर्य नाही, मी जीव नसून मी प्रत्यक्ष परमात्मा आहे. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता पुढे जाऊया. 219 नंबरचा श्लोक. काल अर्ध्यात थांबलो होतो म्हणून पुरा श्लोक घेतला. आता 219 नंबरचा श्लोक पाहतो. विद्वान पुरुष घटातील जल आणि त्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब या तिन्हींनाही सोडून स्वयंप्रकाशी सूर्यच तेवढा पाहिल. बघा, आता आपल्याला कुठे घेऊन चालले? ते पंचक्रोशाचं निरसन केलेलं आहे. आता प्रतिबिंबाचं निरसन झालेले. प्रतिबिंब कशामुळे झाले? जीवदशा कशामुळे आली? त्या विज्ञानमय कोशामुळे आलेले. त्यांनी काय केलं? बुद्धीमध्ये असं झालं का मी वेगळा आहे. मग अशी सांगितलं, आणि मी वेगळा आहे म्हटलं का दुःख आहे. परंतु जो ज्ञानी मनुष्य आहे, विद्वान मनुष्य आहे, तो जरी पाहिले याच्यावर तर तो म्हणेल हे सूर्यात पडले, पाण्यात पडलेले डबकं, सूर्याचं बिंब आणि जल याच्यापेक्षा मी वेगळा आहे. तो सूर्य कुठे आहे? वर आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की विद्वान पुरुष घट, त्यातील जल आणि त्यात पडलेले सूर्याचे
प्रतिबिंब हे तिन्ही सोडून स्वयंप्रकाशी सूर्यच तेवढा पाहिल. त्याप्रमाणे आता हा दृष्टांत दिला, त्याप्रमाणे ते म्हणतात, त्याप्रमाणे शहाणा मनुष्य जो आहे तो सूर्य न पाहता, शहाणा माणूस काय पाहणार? आत्मा पाहणार आहे. का पूर्ण कुंभ उलंडला ते तर बिंबाकारू भ्रंशला परी भानू नाही नसला तयासवे. आहे ना, त्या मडक्यामध्ये सूर्य पडलेला आहे, मैतीच्या त्याचंच ते सांगतात. आणि त्यावेळेला तो माठ फुटला, तर माठ फुटल्याबरोबर सूर्य पण काय झाला? फुटला असं दिसलं, पण सूर्य फुटला का? तसं अंत्यकाळीच्या वेळेला शरीरातून जेव्हा चैतन्य निघून जाईल त्यावेळेला असं वाटू शकतं, पण ते निघून पण गेलेलं नाही. बघा आता हे कसं काय समजायचं? ते तिथंच आहे, ते जात बी नाही येत पण नाही, फक्त ते कार्य करायचं स्थिर होतं. म्हणून म्या हलविल्या प्राणू हाले, तो हलवतोय. नाही तर प्राण तिथं नसतोय का? पण आता त्याच्यामध्ये तिची शक्ती नाही, त्याचा टायमिंग संपलेला आहे. त्या तिन्हींना सोडून स्वयंप्रकाशी सूर्य तेवढा पाहिल. त्याप्रमाणे शहाणा माणूस देहबुद्धी आणि चिदाभास या तिन्हींना प्रकाशित करणारे सत्य तत्व ओळखतो आणि त्याला आत्म्याला सर्वाहून वेगळे समजतो. बघा, तो शहाणा माणूस काय करतो? देहबुद्धी चिदाभास या तिन्हींना प्रकाशित करणारे सत्य तत्व सूर्य त्याला पाहतो, त्या परमात्म्याला, आणि त्या आत्म्यापासून वेगळा आहे असे समजतो. आपण जेव्हा घटातील पाण्यात, दृष्टांत देतात, आपण जेव्हा घटातील पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पाहतो तेव्हा 3 गोष्टी असतात. एक घट, घटातील पाणी आणि त्यात प्रतिबिंबित झालेलं सूर्यबिंब. जोपर्यंत आपले लक्ष प्रतिबिंबावर खेळलेले असते तोपर्यंत खरा सूर्य दिसत नाही. आपलं लक्ष कुठे आहे? सूर्याला पाहण्याकरता आपल्याला आपली दृष्टी घटातील पाणी आणि त्यात पडलेले सूर्य प्रतिबिंब या तिन्हीवरून उंच उचलावी लागेल. आणि सूर्यात घट बघा तिथून उचलावं लागेल आणि वरती पाहावं लागेल. आणि वरती पाहिलं तर सूर्यात घट नाही, पाणी नाही आणि काय नाही, त्याचं प्रतिबिंब पण नाही. सूर्यात घट, पाणी किंवा प्रतिबिंब काहीच नसते. मग कुठं पाहायला पाहिजे त्यांनी? तिकडं पाहिलं. त्यांनी जेव्हा याच्यात नदीत पाहिलं आपलं चित्र पडलेलं, तेव्हा त्यांनी कुठं पाहायला पाहिजे होतं? स्वतःकडं पाहायला पाहिजे होतं. पण तो का पाहत होता? भ्रांती पाहत होता, प्रतिबिंब. तसं सूर्याच्या ठिकाणी प्रतिबिंब नाही, पाणी नाही आणि घट नाही. म्हणजे शरीर नाही, घट म्हणजे पाणी म्हणजे मन नाही आहे, चतुर्थ अंतकरण चतुष्ट नाही, मन नाही, आणि त्याच्यामुळे त्याच्या तिथं प्रतिबिंब सुद्धा नाही. आत्मतत्वाचा खेळ समजण्यास आपल्याला मदत व्हावी म्हणून 3 लाक्षणिक उदाहरणे दिली आहेत. हिला तटस्थ लक्षणा म्हणतात. सूर्य हा घर, पाणी आणि प्रतिबिंब याहून वेगळा आहे. बघा, सूर्य हा त्या पाण्याशी पण संबंध नाही, त्या घराशी किंवा घटाशी संबंध नाही आणि प्रतिबिंबाशी नाही. म्हणून हे तुम्हाला माहीत आहे. ज्यावर कावळा बसला आहे ते घर गोपाळचे आहे असे जर तुम्हाला सांगण्यात आले तर तुम्ही जेव्हा तुम्ही तिकडून जाता त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्ही काही कावळा पाहत नाही. सुरुवातीला फक्त, आता कळालं नाही एकदा दरवेळेला कावळा राहणार आहे का? नाही. मग ते जसं लक्षात ठेवता, पाहता का तुम्ही? नाही पाहत नेहमी. एकदा का घर माहीत झाली म्हणजे कावळ्याची खून सोडून द्यावायची असते. या उदाहरणात कावळा ही सोयी करता पत्करलेली तात्पुरती अवांतर बाब असते. पहिल्या वेळी इतर सर्व घराच्या ओळीतून गोपाळचे घर ओळखण्यास त्याची मदत झाली इतकेच या पद्धतीला तटस्थ लक्षणा म्हणतात. तुम्हाला एकदा का सूर्य समजला की तो घटाचा, त्यातील पाण्याचा आणि प्रतिबिंबाचा प्रकाशक आहे हे लक्षात येईल. घटाला कोणी प्रकाशित केले? सूर्याने. पाण्याला कोणी प्रकाशित केले? आणि प्रतिबिंबाला सुद्धा कोणी परावर्तित केले, तर दाखवलेले आहे त्याच्यामध्ये सूर्याने. सूर्याला कोणी प्रकाशित करण्याची गरज नसते. आता जसा सूर्य स्वयंभू आहे तसे तुम्ही आपण कसे आहोत? स्वयंभू आहोत, परंतु आपण आपल्याला तसं जाणत नाही. तो स्वयंप्रकाश असतो, तो त्याच्या स्वतःचा प्रकाश असतो. बघा, स्वतःचाच प्रकाश, तो स्वयंप्रकाश असतो आणि तो त्याचा स्वतःचाच प्रकाश असतो. त्यांनी कोणाकडून उसना घेतलेला नाही, इकडं पाठवलेलं आहे. सूर्यप्रकाशात सर्व वस्तू प्रकाशित होत असतात. तसं जाणीव तत्वामध्ये हे सगळं जग प्रकाशित होत असतं आणि जाणीव तत्वाला कोणाकडून घ्यायचं नाही, तो स्वयंप्रकाशित आहे आणि तो दुसऱ्याला सुद्धा काय करतो? प्रकाशित करतो. त्याप्रमाणे आत्मा, त्याप्रमाणे विद्वान पुरुष आत्मतत्व ओळखतो. वरील उपमा तुमच्या स्वतःच्या जीवनाला लावा
आणि त्यावर चिंतन करा. आता कसं लावायचंय वरची उपमा? घट म्हणजे शरीर, जल म्हणजे आपल्या मनातले विचार आणि सूर्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव, आहे की नाही? आकाशातील सूर्य म्हणजे या सर्वांना प्रकाशित करणारे सत्य तत्व. मग आपण जीव सुद्धा नाही, आपण जल सुद्धा नाही, आपल्यामध्ये जे विचार आहेत प्रत्येक क्षणाला येणार आहेत ते सुद्धा आपण नाही, आणि शरीर म्हणजे घर सुद्धा आपण नाही. परंतु या सगळ्यांना प्रकाशित करतोय कोण? आता या शरीराला कोणी प्रकाशित केलेलं आहे? आपल्यातल्या जाणीव तत्वाने शरीराला. त्याच्यानंतर आपल्या मनाला मध्ये विचार निर्माण करतोय ते कोणाच्या सत्तेतून चाललेले आहे? त्याच्या. बरं, तो जो निर्माण करणारा विचार, माझ्या मनात आज असा विचार आहे का आज प्रवचनाला जायचं, आज माझ्या मनात विचार आहे नाही जायचं, पण हे कोण सांगते जायचं आणि मला नाही जायचं? हे कोण पाहते साक्षी रूपाने? तो मी आहे की नाही? मग तो विचारही मी नाही, शरीर सुद्धा, कारण विचाराला कोणी प्रकाशित केलंय? त्याच तत्वाने. शरीराला कोणी प्रकाशित केलंय? त्याच तत्वाने. आणि त्याच्यामध्ये मी स्वतःला अल्पशा समजतो, मी चांगला वाईट, मी जरा गोंधळलेला आहे. तो जीव, तो या तिघांनाही तो प्रकाशित करतोय. कोण? आत्मा. तो आकाशातील सूर्य म्हणजे सर्वांना प्रकाशित करणारे सत्यतत्व होय, आणि तो आपण आहोत. आपण जीव सुद्धा नाही जाता. आता जीवपाना पण आपला बात करून टाकला त्यांनी. त्याप्रमाणे देह, बुद्धी आणि त्यात पडलेले चित्त प्रतिबिंब यांना वगळून, श्लोक क्रमांक 20, 21 आणि 22. त्याप्रमाणे देह, बुद्धी आणि त्यात पडलेले चित्त प्रतिबिंब यांना वगळून काय पाहिजे? आता पाण्याला नाही पाहायचं, पाण्यात पडलेल्या सूर्याला नाही पाहायचं, आणि पाणी ज्याच्यात ठेवलंय त्या बादलीला पण नाही पाहायचं. तर पाहायचंय कशाला? प्रत्यक्ष सूर्याला पाहायचंय. तसं आपल्यामध्ये आपण हे शरीर आहोत, त्या शरीराला सुद्धा आपण न पाहता त्या शरीराला ज्याने प्रकाशित केले त्याला, त्याच्यानंतर शरीरामध्ये जे विचाराचा प्रवाह चाललेला आहे तो कोणी प्रकाशित केला आहे? त्याला. आणि त्याचं तिसरी गोष्ट काय सांगितलेली आहे? मी कोणतरी वेगळं आहे असं जे वाटतंय, तो त्यातला जो मी आहे तो मी कोण आहे? तर तो जो मी दिसतोय तो प्रतिबिंब आहे, पण प्रतिबिंब मी नाही, तर मी प्रत्यक्ष काय आहे? बिंब आहे. ते जसे ज्ञानाचे चालते कसे आहेत? बिंब आहे. तसे आपण सुद्धा कसे आहोत? बिंबच आहोत. मग ते चालते ज्ञानाचे बिंब हे कशामुळे कळालं? त्यांनी दृष्टी कशावर ठेवलेली आहे? बिंबावर, प्रतिबिंबावर नाही. तो ते का बरं दुःखी नाहीत? ते सदा का आनंदी आहेत? ते स्वतःकडे जीवपणा घेत नाहीत म्हणून ते दुःखी नाहीत. आणि आपण स्वतःकडे काय घेतो? जीवपणा घेतो म्हणून दुःखी होतोय आपण. त्याप्रमाणे देहबुद्धी आणि त्यात पडलेले चित्त प्रतिबिंब यांना वगळून जे नित्य परिपूर्ण ज्ञानस्वरूप सर्वांना प्रकाशित करणारा, सर्वांना म्हणजे कोणाला? जगताला पण, आणि आपल्या पिंडातल्या प्रत्येक घटनाला तो प्रकाशित करतोय. सगळ्याला, मनाला, बुद्धीला, चित्ताला, दश इंद्रियांना, प्राणाला तो प्रकाशित करणार आहे. त्याच्यानंतर तो ज्ञान स्वरूप आहे, त्याला ज्ञानाची गरज नाही. आता आपण जर त्याला प्राप्त केलं तर ज्ञान म्हणून नाही प्राप्त केलं, आपण आपलं सगळं ज्ञान बाजूला केलं आणि नॉर्मल झालो, त्यावेळेला त्याच्याशी काय झालेलं आहे? समरस झालेलं. तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे, त्याला ज्ञानाने नाही प्राप्त करायचं. तो सत किंवा असत याहून विलक्षण असणार आहे, त्याला ही कोणतंच लक्षण नाही, सत किंवा असत लक्षण लागू पडत नाही. ज्ञानेश्वरी सांगितलं, तो खुजा आहे ना उंच आहे, काळा आहे न गोरा आहे, ज्ञानी न अज्ञानी, नाही 18व्या अध्यायामध्ये. हां, त्याच्यामध्ये तो असा नाही, तसा नाही, तसा नाही, तो तसा पण आहे आणि तो तसा पण आहे. ते म्हणतात बघा, तो सत व असत याहून विलक्षण आहे, नित्य आहे, व्यापक आहे. आपण नित्य आहेत का? आपण नित्य आहोत, पण आपण अनित्य कशाने समजतोय? शरीरामुळे. शरीरामुळे मी पाहिला नव्हतो, मी 70ला जन्माला आलो आणि आता माझं जायचे दिवस आलेत आणि हा गेला. गेला म्हणजे शरीराच्या योगाने, जीवदशेने म्हणतोय मी नित्य नाही, पण तत्वरूपाने कसे आहोत? आपण सगळे नित्य आहोत. बरं, आपण व्यापक आहोत का एवढ्या पुरतेच मर्यादित आहोत? आपण सुद्धा व्यापक आहे. तुकाराम महाराज म्हणले, अनुरेणून तोकडा, तुका आकाश आहे एवढा. मग मी तेवढा आहे आणि आपण कसे आहेत? बाबा म्हणले बघा, ते तेवढे होते, मग आपण काय? आपण काय असं पोटाखाली आलो का? ते बाबांचं वाक्य आहे का? मग आपण नाही का त्याचे? आपण पण तसे आहेत, पण आपण आपली बुद्धी कुठं ठेवलेली? खेळून
शरीरावर ठेवलेली आहे, व्यापकत्वाकडं नाही. ते ज्ञानस्वरूप आहे, ते नित्य आहे, ते व्यापक आहे, सर्व वास्तू मात्रात भरून राहिलेला. हां, त्यावेळेस तो शरीर भावना असला जातो आणि तो व्यापक आहे. त्यामुळे मग शरीर भावना असला जातो, कारण शरीर व्याप्य आहे आणि तो कसा आहे, व्यापक आहे. तो शरीराच्या आत पण आहे आणि बाहेर पण आहे. तो वस्तू मात्रात भरून राहिलेले, तो कुठं नाही आहे, कुठं नाही, तो जेथे जातो तेथे अत्यंत सूक्ष्म असलेला आहे. तो म्हणून दिसत नाही आणि त्यामुळं असं वाटतं तो अत्यंत सूक्ष्मच आहे का, मग व्यापक नाही का? सूक्ष्मातूनच तो कसा आहे, व्यापकपणे. तो अत्यंत सूक्ष्म असलेला ज्यात आत बाहेर प्रकार नाही. आपल्यात प्रकार आहे आत बाहेर. आता मी आत आहे म्हणजे याच्या दृष्टीने म्हणतो ना आत आहे, आणि हे कशाच्या आत आहे, हे त्याच्या आत आहे, म्हणून ते त्याच्या आत बाहेर असा तिथे प्रकार शोभत नाही, आहे की नाही. आता आपण मागे एकदा म्हटलं होतं, आपण कोणत्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेले नेहमी आणि आपल्या डोक्यात पण बसलेले, देव मंदिरात आहे का मंदिर देवात आहे, देव मंदिरात आहे का मंदिर देवात आहे, देव मंदिरात आहे का मंदिर देवात आहे, देव मंदिरात आहे, मंदिर देवात आहे. मग आता आपण देव कशाला समजलेलं आहे, व्यापकाला समजलेलं आहे, आणि मंदिर कशाला समजलेलं आहे, छोट्याला. म्हणजे आणि इतर लोक काय म्हणतील, काय एवढं यांना माहीत नाही ना, आम्हाला विचारतात, मग यांना बोलवलेच कशाला. मंदिरात देव कशात आहे, देवळातच आहे. आणि देऊळ कशात आहे, देऊळ त्याच्यात आहे, कारण तो परमात्मा व्यापक आहे. पण आपली धारणा नाही अजून, आपण तसे नाही म्हणून ती स्टार्ट आहे म्हणून त्याला तसं दाखवलेले. नाही तर हे आत बाहेर मी कोणतले, जग निखिल माझेच होतले. हां, मी नाही अशी एवढी बी जागा नाही, मग माझ्यामध्ये सगळं आहे. हां, जाणे आजू मी आजरू, अक्षय मी अक्षरू, अपूर्व मी अपारू, असे तो जाणतो जन्मभर. तो बघा, तो त्या कोणत्याही नवा मी पुराणो, शून्य मी संपूर्ण, असा आहे तो 18व्या अध्यायामध्ये आपल्या निवडक ओळींमध्ये. असा तो आहे, त्याला असाच कोणता तरी एक नियम लागू पडत नाही. तो वस्तू मात्रात भरून राहिलेला, अत्यंत सूक्ष्म असलेला, ज्यात आत बाहेर प्रकार नाही असा, आत्मगुहेत स्थित असलेल्या आत्म्याला. बघा, आत्मगुहेत स्थित असलेल्या आत्म्याला, आपल्या स्वतःला आपण एकटे सर्व वस्तू मात्राचे द्रष्टे आहोत अशा स्वरूपाचा मी आहे असे जाणून निष्पाप साधक रजोतमगुण, मृत्यू आणि दुःख यापासून मुक्त होतो. बघा, तो काय पाहतो, तो आत्मगुहेत स्थित असलेल्या आत्म्याला. आता आत्मगुहेत स्थित असलेला आत्मा, त्याला आवरण काय आहे, आवरण हे आत्म्याचे, आणि आतमध्ये पण काय आहे, आत्माचं. अशा गुहेत असलेल्या आपल्या स्वतःला आपण एकटेच, स्वतःला कोण मनुष्य जाणतो, तो विद्वान पुरुष निष्पाप साधक, आपल्या स्वतःला आपण एकटेच आहोत, या जगात आपण एकटेच आहोत, आणि सर्व वस्तू मात्रांचे द्रष्टे आहोत. आपण सगळ्यांना पाहतोय, आपण दृश्याला नाही पाहत, आपण द्रष्ट्यालाच पाहतोय. वस्तू मात्राचे द्रष्टे आहोत अशा स्वरूपाचा मी आहे असे जाणून, मी सगळ्याला जाणतोय, मी याला जाणतोय, हे मला जाणतंय का, नाही, मी सगळ्यांना जाणतो. मी सगळ्यांचा कसा आहे, द्रष्टा आहे. आणि द्रष्टा किती आहेत, एकच आहे. जसं हे माझ्याकडे पाहत असताना जरी हे मला दृश्य दिसले तरी मी काय पाहतोय, द्रष्टात पाहतोय. मी जेव्हा यांना पाहतो तेव्हा मी कोण आहे, द्रष्टा आहे, आणि हे कोण आहे, दृश्य आहे. आणि हे जेव्हा मला पाहतात तेव्हा मी दृश्य आहे आणि हे द्रष्टा आहे. पण आता दोघे जण मिळून कोण झाले, द्रष्टा झाले, आहे की नाही. म्हणून मी सगळ्यांचा द्रष्टा आहे, सर्व वस्तू मात्राचे द्रष्टे आहोत अशा स्वरूपाचा मी आहे असे जाणून निष्पाप साधक रजो तमगुण, मृत्यू आणि दुःख यापासून मुक्त होतो. ज्यावेळेला आपण असा जाणू आत्म्याला, त्यावेळेला मी व्यापक आहे, मी भरून पुरून उरलेले आहे, मी नाही अशी एवढी बी जागा नाही, असा मी आहे, आणि मी सगळं नटलेलो आहे असं जाणणार. त्यावेळेला त्या रज आणि तम गुण नाही म्हणून तो तसा जाणतो. थोडा जरी गुण असला तरी परत भेद निर्माण होणार, आणि एकदा रज तम गुण संपले साधक तर मृत्यू आणि दुःख यापासून सुद्धा मुक्त. त्याला मृत्यू सुद्धा नाही. म्हणजे मृत्यू नाही का, मृत्यू कशाला आहे, त्याच्या शरीर त्याचं जाणार आहे, परंतु शरीराचं तरी लॉस आहे का, तसं पाहिलं तर तेही पंचतत्वामध्ये विलीन होऊन जाणार आहे. आणि आत्मा तर जे येत पण नाही जात पण नाही. जसा माठाच्या आत
तो पोकळी करून घेतो आतमध्ये. पोकळी करून घेतो का पोकळी बी आतच असते, फक्त तो चिखलाला आकार देतो आणि त्याचा वापर करून घेतो. तद्वत आपल्यावर फक्त शरीराचं आवरण येतं आणि परत शरीराचं आवरण कशातून आलेलं आहे? समजा मातीतून आलो, पाण्यातून आलं, अग्नीतून आलेले. पण त्याचंही जर अधिष्ठान पाहिलं, मूळ स्वरूप मागं मागं जातात, तर ते सुद्धा कोण आहे? तोही एक परमात्म्याचं स्वरूप आहे. ते त्यांनी फक्त वेगळं बदलून आलेलं आहे. म्हणजे ते कशाच्या मृत्यूची सुद्धा त्याला भीती राहत नाही. नंतर हा विद्वान पुरुष शोकरहित आणि आनंद सागर, आनंद सागर होऊन स्वतः कशालाही भीत नाही. आज जरा आपल्याला गरम होते का? नंतर हा विद्वान पुरुष शोकरहित आणि आनंद सागर होऊन स्वतः कशालाही भीत नाही. कधी त्याला जाणलं? त्याने कधी जाणलेलं आहे? मी व्यापक आहे, मी सूक्ष्म आहे, मी नित्य आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी प्रतिबिंब नाही, मी बुद्धी नाही, मी देह नाही, आणि मी या सगळ्या जगाचा द्रष्टा आहे. मी यांना सगळ्यांना प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळं मला रजोगुण नाही माझ्याकडे, तमोगुण नसल्यामुळे तो गुणरहित आहे, त्याला मृत्यू नाही आणि तो दुःख यापासून मुक्त झालेला आहे. नंतर हा विद्वान पुरुष शोकरहित आणि आनंद सागर होऊन स्वतः कशालाही भीत नाही. ही स्थिती आहे जे जंगलात राहणारे साधू संत आहेत. कशालाही भीत नाही. मग कोणता प्राणी आला तर हिंस्र नाही भिणार, मी त्याचा द्रष्टा आहे असं म्हणल्यानंतर ते जर म्हणणं ना बस खाली, बस म्हणणं सुद्धा नाही, याच्या अंतकरणातली जी वृत्ती आहे ना ते तिथे स्टॉप होऊन जाणार. ते घाबरणार पण नाही. तो स्वतः कशालाही भीत नाही आणि अजून काय होऊन जातो? तो आनंद सागर होऊन जातो. आनंद नाही हा, आनंद सागर. आपल्याला काय होतोय? फक्त आनंद. मुमुक्षुला आत्म्याचे सत्य स्वरूप जाणण्याखेरीज जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. आत्मा कधी, आत्मा या पद्धतीचा आहे, त्याला कापलं जाऊ शकत नाही, त्याला जाळलं जाऊ शकत नाही, त्याला वारा सुकू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही, आणि हे असं आपलं स्वतःचं सगळ्यांचं स्वरूप आहे. म्हणून आपण या शरीरात राहत असताना इतर ठिकाणी सांगतात हे घटाकाश, हे मठा आकाश आणि ते महद आकाश. पण आपण इथे जरी घटाकाश म्हणून राहिलो असलो तरी आपण काय समजायचं? नेहमी मी महद आकाश आहे, मी व्यापक आहे, असं आत्म्याला जाणल्यानंतर त्याला जन्म मृत्यू नाही, त्याला कशाची भीती नाही. तो आनंदाच्या राशीवर अवघे चित्रेलोक्य आनंदाचे आता, किंवा आनंदाचे डोई आनंद तरंग. पण आहे कशात तो? परत आहे शरीरातच आहे. तो बी काहीतरी कल्पना करणार, पण आता ती कल्पना त्याची राहिली नाही, त्याची राहिली नाही, त्याचीच आहे. हा, त्याची राहिली नाही, त्याचीच आहे. कारण तो तुम्ही ज्याला समजताय तो तसा नाही. आता आता तो कोण झालेला आहे? आता तुकाराम महाराज केवढे झालेले? विश्वव्यापक झालेले. ते आता छोटे नाही राहिलेले. आता ते मीठ केवढं झालेलं आहे? होय, समुद्रा एवढे मिळे जेव्हा, तेवढं झालेले. त्यामुळं आता त्या सगळ्या कृती कोणाच्या आहेत? त्याच्या स्वतःच्या नाहीत. जर झालेल्या दिसल्या असतात त्या जाणीव तत्वाच्या आहेत, त्या चैतन्याच्या आहेत. हा एवढा गोंधळ आहे. त्यामुळे तो करतोय का त्यातला तो करतोय हे महत्वाचं. मी देहबुद्धीतून काम करतोय का मी आत्मबुद्धीतून करतोय हे जवळजवळ बाहेरून नाही सांगता यायचं. ज्याचं त्याला कळेल, किंवा अजून कोणाला कळू शकतो? त्या लेवलचा जो झालाय त्याला एक समजू शकतं का हे कोण करतंय. दिसतात दोन्ही दिसती सारखी, पण वर्म जाणे तो पारखी. तो कशालाही भीत नाही, आनंद गणा. देव पाहो देव पाहो, उंच ठाई देव देखिला तो नाही कुणा भ्याला. तो कशालाच घाबरू शकत. मग आकाश पडणार तरी काय होणार नाही म्हणल्यानंतर वाघन विंचून सर्पाचं काय संबंध राहिला? हा बोध परीक्षित राजांना भेटला का आत्मा अविनाशी आहे. तो आत्मा मी आहे, मी स्थूल नाही, मी सूक्ष्म आहे. मी नुसता सूक्ष्म नाही तर मी व्यापक आहे. मी आज आहे उद्या नाही असं नाही, तर मी कसं आहे? नित्य आहे. मला कोणतेही गुणधर्म लागू पडत नाही, पण आहे मात्र दिसतोय कसा? तो पहिल्यासारखा आता राहिला नाही, आता तो बदललाय. वाल्ल्या कोळी आता पहिल्यासारखा नाही राहिला, हे वाल्मिक ऋषी झाले. तसा तो दिसायला त्याच कोडीत आहे, पण त्याचा बोध एवढा महान आहे. तो देहसंग तरी असे, तो परिचैतन्यासारखा दिसे. चोखळला पाहता परब्रह्माचे नि कसे चोखळला. हा,
चोखाळूवाला, आणि अजून तो लिप्त नाही होत, देहात राहतो पण देहाने लिप्त नाही होत. हा, तो कर्मे करी सकळ परिकर्म बंधना नातळे, जैसेने शिंपीचे जळी जळ पद्मपत्र. बघा त्याच्यामध्ये तो तसाच आहे, तो आपल्यासारखाच आहे. मार्ग जयाकडे भावभक्ती बळे, ते जगाचे मेळे न दिसरी पण दिसती जनिवणे, प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ते वर्तत दिसती देई, देही न माझ्या ठाई मी तयाच्या हृदयी समग्र असे. आता ते नाही, आता तो नाही, आता तो आहे. बरं काय बोलणे तुम्ही, आता तो नाही, आता तो आहे. कोणता तो? हा विठ्ठल बरोबर तो आहे. आता तो राहिलेला नाही. तो मुमुक्षला आत्म्याचे सत्य स्वरूप जाणण्याखेरीज जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. सत्य स्वरूप जाणलं पाहिजे त्यांनी. हा, आता संतांच्या चरणावर आपला विश्वास आहे ना, हा मी ब्रह्म आहे एवढं जरी आपलं दृढ झालं तरी झालं, मग ते कळलंच त्याला समजायचं. परंतु जरी आपण बोललो बाबांनी आपल्यासाठी तुम्ही ब्रह्मरूप आहात, पण आपण वागतोय कसे? देवरूप. आता समजा सौरभ यांना काही बोलला, हा असं मला कशाला बोलला, हा मला असं कशाला बोलला, मला हा आणि असं कशाला बोललं, हे काय झालं? तीन झालं. आणि मग यांनी समजलं स्वतःला मी कोण आहे? दीपक आहे, आणि हा सौरभ आहे, आणि हा असं बोललाय. आणि हे सगळं जरी झालं तरी काहीच नाही झालं. ही संतांच्या चरित्रातून कळतं की त्यांना एवढं त्रास दिला, कोणी मारलं, कोण थुंकलं, गरम पाणी टाकलं, गाढवावरून दिंड, तरी ते सत्य स्वीकारलं नाही त्यांनी. हे दिसतं हे सत्य नाही ना, आपण मात्र म्हणू काही असलं तर माळकरी माणूस आहे त्याने असं करावं का? कारण आपण काय पाहिलेलं आहे? आकार पाहिलेला आहे, आपण मूळ स्वरूप पाहिलेलं नाही. हां हां बघा, जैसे जळामादी पद्मपत्र जळी असून जळापासून अलिप्त, तैसा ज्ञाता संसारी वर्तत सुखे भोगीत असे स्वानंदू. म्हणजे तो परमानंदाचा उपभोग घेत असो. त्याचे व्यवहार जनाबाईंचा तो देव घेते देव देते, देवासवे व्यवहार येते. सगळे व्यवहार कोणाशी आहेत? आणि त्यांना दिसणार तो पत्नीशी व्यवहार करीत असेल, बहिणीशी व्यवहार करीत असेल, मुलाशी करत असेल, आईशी करीत असेल, असं आपण पाहणार आहे. आणि तो काय समजणार आहे? माझे सगळे व्यवहार कोणाशी आहेत? देवाशी. देवच देवाशी व्यवहार करतो, तेव्हा तो व्यवहार होतो का? व्यवहार होतच नाही. तो दिसतो पण तो नसतो, म्हणून तो मिथ्या असतो. मागील श्लोकात दिलेला दृष्टांत या 3 श्लोकामध्ये अधिक विस्ताराने स्पष्ट केला आहे. वर म्हटल्याप्रमाणे एखाद्याचे लक्ष घट, त्यातील पाणी व सूर्याचे प्रतिबिंब यापासून जेव्हा दूर केले जाते तेव्हा अंतरिक्षातील सूर्य त्याला दिसू शकतो. बघा, आता मागच्या दृष्टांताप्रमाणे हाही समजायला अवघड, पण आपलं लक्ष कुठे ठेवायचं ते म्हणतात, तुम्हाला आत्मस्वरूपा मूळ स्वरूपावर ठेवायचं. इतरत्र पुढं जे चालत आले त्याच्याकडे नाही पाहायचं, मुळाकडे पाहायचं. मग मुळाकडे पाहायला शिकवलं नाही का? शिकवलंय, पण जड कसं वाटतंय? आता काल परवा काय पडत होता? आ पहिले पाऊस म्हणले, मग पाणी म्हणले, काय आता म्हणता शिंदे साहेब तुम्ही? हा, मग आपल्याला मुळाकडे पाहायचं शिकवलेलं आहे, पण इथं आपल्याला वाटतं असं कसं काय बाबा पाहायचं? म्हणजे मूळ स्वरूप काय? तसं आपलं मूळ स्वरूप काय सगळ्यांचं? बाई बाई जाते ग माहेरा माझ्या मुळाच्या घराला. म्हणजे कुठं पंढरपूरला का माहेराला? खरोखर कुठं चाललो मी? मी जिथून आलो तिथंच. बिंब प्रतिबिंबातच विलीन झालं, आणि विलीन झालं म्हणण्यापेक्षा ते प्रतिबिंबही पण नव्हतं, ते प्रतिबिंब होतं हे मिथ्या होतं, आणि बिंब मात्र शाश्वत. मग मी जिथून आलो तिथं चाललो. परत अजून तुकोवरायचं पण म्हणणे तिचं की हा तुका म्हणे ठाया जाय आली आपल्या. मग नदीला सांगितलं जा तुझ्या जागेवर जा. माझी जागा कुठे आहे? समुद्र आहे. मग तसं जे मुळावर सांगितलं अंगठी आहे का सोने? सोने. तसं तो मूळ स्वरूपावर राहतो, त्याच वेळेला त्याचं जन्म मरण संपू शकतं. मागील दृष्टांत श्लोकात दिलेला दृष्टांत या 3 श्लोकामध्ये अधिक विस्ताराने स्पष्ट केलेला आहे. वर म्हटल्याप्रमाणे एखाद्याचे लक्ष घटावर आहे, त्यातील पाणी
आणि सूर्याचे प्रतिबिंब यापासून दूर केले जाते, तेव्हा अंतरिक्षातील सूर्य त्याला दिसू शकतो. जोपर्यंत त्याने ते पाहिलं नाही तोपर्यंत तो कशाला म्हणणार आहे खरा सूर्य? डबक्यातल्यालाच. मग त्याला पहिलं देहबुद्धीपासून बाजूला केलं पाहिजे, त्याच्या विचारापासून त्याला बाजूला घ्या, त्याच्या विचारधारेपासून. आणि तो स्वतःला जे समजतोय ते शाश्वत नाही, जे शाश्वत आहे तो आत्मा आहे, तिथं त्याचं लक्ष झालं पाहिजे. मी हंडे आहे म्हणणं म्हणजेच मी जीवदेशा स्वीकारून बोलतोय, आणि मी वासुदेव तत्वता हे बोललो ना, त्यावेळेला हे सगळं गायब झालं. मग प्रतिबिंब पण गेलं, पाणी बी गेलं, आणि अजून काय गेलं? घट पण गेला. घट म्हणजे काय? शरीर. पाणी म्हणजे काय? विचारधारा, आपल्या प्रवाह विचाराचा, आणि त्याच्यात पडलेलं बिंब. आणि मग ते हल्ल्यासारखं दिसतं. विचार हल्ला का मग मी देह आहे, मी आत्मा आहे, असं होतं. मग ते तिन्ही बाजूला केलं, जल बाजूला काढून टाकलं, बादली बाजूला काढून टाकली का मग प्रतिबिंब तरी कुठं राहील? मग प्रतिबिंब कुठं दिसत होतं त्या स्वरूपामध्ये ते लिप्त झालं. त्याप्रमाणे आपल्या आत्मिक जीवनात जेव्हा आपले लक्ष बघा, आता त्याप्रमाणे आपल्या आत्मिक जीवनात, आता तिकडचं बादली काढून टाकली, पाणी काढून टाकलं, म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब आपोआप गायब झालं. त्याप्रमाणे आपल्या आत्मिक जीवनात, म्हणजे आपण जे जीवन जगतो, जेव्हा आपले लक्ष शरीराकडं, मनाकडं आणि बुद्धी यापासून बाजूला केले जाते, तेव्हाच आपणास ब्रह्माची, सत्यत्वाची ओळख होते. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले बघा, तुकाराम महाराज म्हणले, माझ्या मनाला बाजूला काढा, माझ्या बुद्धीला बाजूला काढा, लाज भय शंका, लाज भय शंका नाही. दुसरं, तोडावा संबंध यांचा माझा, आस भय चिंता काम क्रोध यांचा तोडावा संबंध यांचा माझा. किंवा देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर मनालाच आहे ना, लाज भय शंका वगैरे ते बुद्धीलाच कळते ना. यापासून बाजूला केले जाते, तेव्हाच आपणास ब्रह्माच्या सत्यत्वाची ओळख होते. आता अजून कसं काय बाजूला करायचं? करायचं ना बाजूला. जसं आपण खंडोबा, त्याच्यानंतर म्हाळसा, परत तो घोडा आणि राक्षस, हे सगळे आपल्याकडं 10-10 तोळ्याचे आहेत. आणि आपण म्हटलं पहिलं मोडायचं म्हणलं काय मोडणार? आपण खंडोबात मोडणार ना. पहिलं काय मोडणार? राक्षस मोडणार. आणि राक्षस घेऊन गेलो मोडायला सोनाराकडं, तर सोनाराने जसा त्याच्या डब्यावर याच्यावर ठेवलं, काचेच्या बाकड्यावर, आणि म्हणलं हा राक्षस कशाला इथं आणला, लगेच फेकून दिला. दिलं का नाही? का नाही फेकून दिला? सोन्याचा आहे कळाला. तसं ज्यावेळेला वरची दृष्टी जाईल, राक्षसाचं कर्म, राक्षसाचा आकार, हे जेव्हा बाजूला केलं जाईल, आणि हा राक्षस, त्याची कृत्य, त्याचा चेहरा आणि त्याला दिलेलं नाव राक्षस, हे जेव्हा बाजूला केलं तर खाली काय शिल्लक राहील? फक्त सोनं राहील. मग ज्यावेळेला आपण मन बाजूला करू, आपली बुद्धी बाजूला करू, आपलं शरीर बाजूला करू, तेव्हा खाली फक्त शिल्लक काय राहणार आहे? आत्मचैतन्य, चित्त आणि यामधील ब्रह्माचे प्रतिबिंब. चित्त आणि यातील ब्रह्माचे प्रतिबिंब, चित्तामध्ये प्रतिबिंब पडलं, त्याचं नाव झालं चिदाभास. यापासून लक्ष बाजूला करूनच बुद्धीच्या गुहेत स्थित असलेल्या परमश्रेष्ठ सत्यत्वाची अनुभूती करून घ्या. बुद्धीच्या गुहेत म्हणजे बुद्धी आपण हे म्हणतोय, पण त्याच्यामुळं जे जाणलं जातं सगळं, ज्याच्यामुळं त्याला स्पर्श करायचा आपण. ज्ञानेश्वरी सांगितलं, चालणाराला चालणारा भेटला का प्रवास संपला, पाहणाराला पाहणारा भेटला का त्याचं पाहणं संपलं, बोलणाराला बोलणारा भेटला का त्याचं बोलणं संपलं. आता हे कोड्यातलं बोलणं आहे, परंतु यांनी आज एक स्टेटस चांगला ठेवला होता, तो चोरलाय आपण. यांनी स्टेटस ठेवला होता, काय त्याचा अर्थ होतो? तू बोलतोयस, हा मी बोलतो, मी बोलतो, मी बोलतो, मी 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 करतो. तू मीला ओळखलंय का? त्यांचा स्टेटस आहे, मीला ओळखलं का? आणि तुझ्या मुखाने म्हणतो मी, ते तुझं मुख तुझ्या मनाने हलतंय, तू मुख हलवतंय का तो दुसरा कोण हलवणार आहे? आणि जो हलवणार आहे ना, तो मी आहे बघा. आणि हे तू ओळखून घे. आणि हे कधी ओळखून घ्यायचं आपल्याला? तर वर जायच्या अगोदर असं म्हणणं नाही, परंतु आपल्या जीवनाचा कार्यभाग संपण्याच्या अगोदर. हां, वर जायचं म्हणजे हा, पण ते वर जाणं म्हणल्यानंतर लगेच म्हणतील वर काय? मग वर काहीच नाही. कोण वर जातं?
चित्त आणि यामधील ब्रह्माचे प्रतिबिंब चिदाभास यापासून लक्ष बाजूला करून बुद्धीच्या गुहेत स्थित असलेल्या परमश्रेष्ठ सत्यत्वाच्या अनुभूती घ्या. म्हणजे मी देह आहे, मी शरीर आहे, मी मन आहे, हे ज्याला स्फूर्त आहे, हा जो म्हणतो मी शरीर आहे, शरीर कधी म्हणलं का मी शरीर आहे असं त्याचं म्हणणं आहे. तोंड बोलतंय का मी म्हणून, मी आहे असं कोण बोलतंय बरं? जो त्याचं तोंड बोलताना दिसतंय पण ते तोंडाला हलवतोय कोण? तो मी आहे. जो गेलेला माणूस आहे त्याचं तोंड नाही का? मग त्याला तोंड नाही का बोलायला? आपण गेलो या या बसा म्हणून, मग तो बोलणारा नाही आहे, हे की नाही? मग त्याच्या गुहेत त्या सत्य परमश्रेष्ठ सत्यत्वाची अनुभूती घ्या. बुद्धीच्या गुहेत असलेली, बुद्धीच्या गुहेत याचा अर्थ जे केवळ बुद्धीमध्ये स्थित आहे एवढाच नव्हे तर जे बुद्धीमधील सारतत्व आहे, बुद्धीचं सारतत्व जे आहे त्याला. म्हणून आत्मतत्व ते की जी बुद्धीतील प्रज्ञा होय. बघा आता बुद्धी आणि बुद्धीची बुद्धी, तिचं नाव काय? प्रज्ञा आहे. ते प्रज्ञानम ब्रह्म. बुद्धीच्या गुहेत काय पाहायचे? बुद्धीच्या गुहेत काय पाहायचं? ज्या बुद्धीला जे चालना देतंय त्या बुद्धीच्या यानेच, त्या बुद्धीनेच चालना देणाराला पाहायचे. कसं काय पाहायचं? आता पाहतो ना आपण, आपल्याला पाहायचं म्हणून आपण आरशात जातो. मग आरशात कोणाला पाहतो आपण? आपल्याला पाहतो. मग आरशात तो दिसतोय तर बाबा काय म्हणतात, मग देवा मग कोणाला लावतोय गंध? आरशातल्याला लावतोय का? आपल्याला. मग आपली दृष्टी आरशात जाते, आरशात आपलं प्रतिबिंब बघते आणि परत आपल्याला सांगते हा तू असा आहे बरं का. मग ते गेलं पण आणि आलं पण, पण किती झटक्यात गेलं आणि किती झटक्यात आलं. आणि जर आपलं लक्ष नसेल तर आरशा पडून गेलो तर कधी आपण दिसतोय का आपल्याला? आपण जाणीवपूर्वक तेव्हा पाहतो त्यावेळेला त्याच्यातून. तसं त्याप्रमाणे बुद्धीच्या गुहेत काय पाहायचे? पाहणाऱ्या त्याला पाहावायचे आहे. बघा, पाहणाऱ्या त्याला पाहायचे आहे, पाहणाऱ्या त्याला पाहायचे. आता तो पाहतोय आपल्याकडं का आपण पाहतोय त्याच्याकडं? आरशात तो आपल्याकडं पाहतो. तो आपल्याकडे पाहतो का आपण त्याच्याकडे पाहतोय? आपण त्याच्याकडे पाहतोय ना. आणि आपण ज्याच्याकडे पाहतोय त्याला पाहायचं म्हणजे आपण कोणाला पाहणार आहे? आरशातल्याला पाहणार आहे. आपण कोणाला पाहिजे? आरशातल्याला पाहत असताना पण कोणाला पाहायचंय? इकडून जो हा त्याला पाहणार आहे त्याला पाहायचे. आणि ते बुद्धी फक्त त्याला दाखवते. म्हणून तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया, तू बुद्धिरूपी दर्पणात आरशात जर पाहिलं तर कळेल तुला तू नेमका कोण आहेस. जे पाहावायचे, पाहणाऱ्या त्याला पाहावायचे आहे. गोंधळचे का नाही? पाहणाऱ्या त्याला पाहायचे म्हणजे आपणच आपल्याला पाहायचंय. जे पाहावायचे त्या दृश्याला नव्हे, ते दृश्य दिसते त्याला नाही पाहायचं, ते दृश्य जो दाखवतोय त्याला पाहायचं. दृश्य वस्तू सोडून द्रष्टाच पाहावायचे. बघा, दृश्य नाही पाहायचं तर दृश्य ज्याने दाखवलंय त्या द्रष्ट्याला पाहायचे. याचा अर्थ जे एकमेव सत्व, एकमेव तत्व सर्वांना प्रकाशित करते त्याला, म्हणजेच जे तुझे आत्मतत्व आहे त्यालाच पाहावायचे आहे. पहा, आता कोणाला पाहायचंय? मलाच मला पाहायचं आहे. परमार्थ कोणासाठी का? कोणाला पाहायला करायचंय? देवाला. मलाच मला पाहावायचे आहे म्हणजे सगळ्यांना प्रकाशित करते आणि ते एकमेव तत्व आहे. सर्वांना जरी प्रकाशित केलं तरी तत्व एक आहे. म्हणजे जे तुझे आत्मतत्व आहे त्यालाच पाहावायचे आहे. आत्मानम, तुझ्या स्वतःच्या आत्मतत्वाला त्याचे स्वरूप काय आहे याचे आता विस्तृत वर्णन केले आहे. बघा, आता आपलं स्वतःचं आत्मतत्व कसं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. अखंड बोधम, त्याला सतत बोध आहे मी कोण आहे, तो विसरत नाही. ज्ञान स्वरूप, तो कसं आहे? अखंड बोध स्वरूप आहे, त्याला बोधाची गरज नाही म्हणून तो पहिलाच बोधरूप आहे. ज्ञान स्वरूपाचे, ज्याच्यामुळे इतर ज्ञान अवगत होतात त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात. बघा, जे मुख्य ज्ञान आहे त्या मुख्य ज्ञानाने आपल्याला ही सगळी ज्ञान कळाली. हे मला कळालं बरं का, हे तुला ज्याने कळून दिलं ते खरं ज्ञान आहे. हे मला कळाले, हे मला ही गोष्ट कळाली, ही गोष्ट ज्याने कळून दिली तो मुख्य आहे आणि त्याच्या योगाने तुला हे कळालेले. ज्याच्यामुळे इतर ज्ञान अवगत होतात त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात. 9व्या अध्यायात सांगतात
सगळ्या ज्ञानांना हे प्रकाशित करणार आहे. पण या त्या प्रकाशित झालेल्या ज्ञानांना पाहिलं पण याला नाही पाहिलं तर मग तुमचा काहीच उपयोग नाही. ते म्हणतात तुम्ही सगळ्यांना भजले तरी मलाच भजल्यासारखं होतं, पण तसं तुम्ही समजत नाही. हे वस्तुरहित जाणीव तत्व असते. ते असे ज्ञान आहे की बघा, हे वस्तुरहित जाणीव तत्व असते. ते ज्ञान जे आहे ना, जाणीव तत्व ते वस्तुरहित आहे. आणि आपण काय पाहतो? वस्तू पाहतो. वर वस्तू बाजूला करून पाहायचं, मग ते आहे. असे ज्ञान आहे जे अखंड स्वरूप असते. बघा, त्याचा असं मध्ये कधी गॅप नाही होते, कंटिन्यू आहे. म्हणजे आपण देहात असताना पण आहे, देहात नसताना पण, देह नव्हता तेव्हा पण होतं आपण, ते तत्वच नाही. देह नसताना पण आपण होतो, देह असताना सुद्धा आपण आहे, आणि उद्या देह आपलं विसर्जन झाला तरी सुद्धा आपण असणार. तसं ते अखंड आहे. ते वस्तुमात्राचे ज्ञान नव्हे. जे अखंड स्वरूप असते ते वस्तुमात्राचे ज्ञान नव्हे, तर इतर सर्व प्रकारच्या ज्ञानाला प्रकाशित करते. ते अखंड आहे. ते ज्ञानासारखं नाही. वस्तूचं ज्ञान वस्तू आहे तोपर्यंत, वस्तू संपली का नाही, पण हे मात्र कंटिन्यू आहे. सर्व प्रकाशम प्रकाशम, प्रत्येक वस्तूला तसे त्याच्या अभाव रूपालाही प्रकाशित करते. आता ते ज्ञान प्रत्येक वस्तूला बी प्रकाशित करते, आणि वस्तूचा जेव्हा अभाव होता त्या अभावालाही प्रकाशित करते, माठालाही प्रकाशित करते. आता त्या भावरूप आहे, आणि जेव्हा माठ नव्हता तेव्हाही ते प्रकाशित करते त्याच्या स्वरूपाला. मूळ प्रत्येक वस्तूला तसे त्याच्या अभाव रूपालाही प्रकाशित करते. ते सदैव असते, कधी नसते असे नाही. आज आहे उद्या नाही, तसं नाही. आता आमचं काही खरं राहिलं नाही का समजायचं का? हे स्वतःला काय समजतात? आता देह समजतात. ते तत्व समजतात का? आता आमचं काही खरं नाही. तुमचं आता खरं नाही ते पहिल्यापासून खरं नव्हतं का काय? मग तुमचं मध्ये जे म्हणत होते ते कधी नसते असे नाही. त्याला आकार नसतो, आकार असतो. तो म्हणतो आकाराचं खरं नाही, पण ते कसं आहे? बरं, ते निराकार आहे का? असं काहीच लावता नाही. त्याला आकार नसतो, आणि ते आकार रहितही नसते. बघा, त्याला आकार नसतो आणि ते आकार रहितही नसते. गोडीला आकार नसतो, परंतु खडा टाकतो त्यावेळेला आकार असतो. म्हणजे तुम्ही आकार रहितही नाही आणि आकार नसतो, पण त्याला गोडीला आकार नसतो, पण खडा टाकतो त्यावेळेला आकार दिसतो. स्थूल नव्हे, सद असद लक्षणम ते म्हणतात. स्थूल नव्हे किंवा सूक्ष्म नव्हे. आता ती मगाशी तुम्ही सांगितलं तर असा नाही, असा आहे पण असा नाही. मी पुराणू पण आहे आणि मी नवा पण आहे, मी ठेंगू पण आहे, मी उंच पण आहे, ठीक आहे ना. मी रूपरहित आहे आणि मी रूप सहित पण आहे. बघा, स्थूल नव्हे, सूक्ष्म नव्हे, ते रूप आणि अरूप याच्या पलीकडचे आहे. स्थूल आणि सूक्ष्म या सर्वांचे ते जाणीव तत्व असते. त्याला सापेक्ष भाव नाही. ते सतत आहे नाही, हे कशाच्या तरी अवलंबून आहे आपलं, पण ते मात्र कशावर अवलंबून नाही, ते स्वयंभू आहे. स्थूल सूक्ष्माचे रूप अरूपाचे ज्ञान असते. ज्ञाता ज्ञाहून वेगळा असतो. स्थूल आहे हे सूक्ष्म आहे, हे जाणणारा वेगळा आहे, आणि ते वेगळे. ते ज्ञाता ज्ञेय आहे, हे कसं आहे? स्थूल आहे. ते कसं आहे? सूक्ष्म आहे. आणि हे जो जाणतो ना, तो ज्ञाता याच्यापासून वेगळा आहे. मी याला जाणतोय म्हणजे मी याच्यापासून वेगळा आहे. तसा ज्ञाता ज्ञेयापासून वेगळा आहे. जी वस्तू दिसते स्थूल सूक्ष्म, त्याच्यापासून तो वेगळा आहे. तो शाश्वत आहे, नित्यम आहे, जे अपरिवर्तनीय असते. देश काल वस्तू अपरिच्छिन्न. देशाने त्याला परिच्छिन्नत्व नाही आहेत, काळाने नाही आहेत, वस्तूनी नाही, तो अपरिच्छिन्न. तसे आपण आहोत, त्याला असं तसं आपण आपल्याला जाणायचे. तुकाराम महाराज म्हणतात, देश काळ वस्तू हा काय झाला? भेद मावळला ना, आत्मा निर्वाळला विश्वाकार. असा तो नित्य आहे. त्याला देशाचं बंधन नाही, कालाचं बंधन नाही, वस्तूचं नाही आहे. तो अपरिच्छिन्न, छिन्न नाही, परिच्छिन्न नाही, अपरिच्छिन्न आहे. सर्वव्यापी आहे, सर्वगतम. व्यापकत्वावरून सूक्ष्मत्व निर्देशित होत असते. बघा, ही व्यापक आहे, पण त्याचं मूळ पाहायला गेलं तर सूक्ष्मातून व्यापक आहे. सूक्ष्म आणि व्यापक कसं आहे? दोन्ही मिळून तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एकू गोविंद रे.
तुकाराम महाराज म्हणतात मी अणुरेणूपेक्षा छोटा आहे आणि आकाशापेक्षा मोठा आहे. ते म्हणतात व्यापकत्वावरून सूक्ष्मत्व निर्देशित होत असते. आत्मतत्व सर्वास व्यापते. ते कशाला व्यापते? सगळ्यांना व्यापून. हा, आत्म्याला कोणी व्यापत नाही. मंदिराने देवाला नाही व्यापलं, उलट देवानेच मंदिराला व्यापले. पण हे ज्ञानी माणसं बोलत आहेत. नाही तर मंदिरातला देव आणि देवाला कोणी व्यापलेले? मंदिरातल्या. पण जो खरा देव आहे त्या देवानी मंदिराला व्यापले आहे की नाही, एवढा तो व्यापक आहे. म्हणून ते विशेषण सूक्ष्माहून सूक्ष्म येतो. सूक्ष्मतम व्यापकत्वावरून मोजले जाते. म्हणून या संज्ञेचा अर्थ सर्वव्यापी असा होतो. सूक्ष्मतम व्यापकत्वाकडून मोजले जाते. ही छोटे 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 कोण शोध करत गेला? छोटे छोटं तो व्यापक. म्हणून तो सूक्ष्मतत्वाहून व्यापक पण आहे. व्यापकत्वाकडून मोजले तर सूक्ष्मत्व जाते, नाही तर तो कसा आहे? व्यापकच आहे. आतून बाहेरून शून्य येतो, त्याच्याकडे कोणतंच तो काही अस्तित्व घेत नाही, कर्तृत्व घेत नाही. हे परमश्रेष्ठ सत्यत्व सर्व व्यापक, शाश्वत आणि एकम अद्वितीय आहे. अशा दिव्य सत्वतत्वास आतून बघा ते सर्व व्यापक आहे. सगळ्यांना त्यांनी काय केलेले? व्यापलेले. या पोकळीने बाटलला पण व्यापलेले, आतूनही व्यापलेले. आतून सुद्धा काय? पोकळी, आणि बाहेरून सुद्धा काय? पोकळीच आहे की नाही. ते सर्व व्यापक आहे. बरं, ते शाश्वत आहे, त्याचा केव्हा नाश होत नाही. आणि एकम अद्वितीय आहे. दोन वस्तू नाही दिसलं तरी सगळे मिळून काय? एकच आहे. अशा दिव्य सत्यतत्वास आतून आणि बाहेरून अशी वेगवेगळी स्थिती कशी? कशाच्या आतून आणि कशाच्या बाहेर? काहीतरी वस्तू असेल तर त्याच्या आत आणि बाहेर. आता आपण शरीर आहे म्हणून कधी कधी म्हणू माझ्या आत आहे आणि बाहेर आहे, आत आणि बाहेर आहे. पण मग ही वस्तू कोण आहे? ही वस्तू सुद्धा कोण आहे? मग तोच आहे. ही वस्तू सुद्धा काय झाली? मग तोच झाला. मग ही वस्तू वेगळी नाही, मग त्याच्यामुळं त्याच्या आत आणि बाहेर सुद्धा म्हणता येत नाही. सगळे मिळून काय झाले? एकच झालं. ते सदा सर्व ठिकाणी व सर्व परिस्थितीत एकजिन्सीपणाने उपस्थित असते. तुमच्या स्वतःहून अन्य नव्हे. बघा, आता त्याच्याबद्दल सांगितलं ते सर्व व्यापक आहे, अमुक आहे, अमुक आहे, तमुक आहे. मग ते तुमच्यापेक्षा वेगळं आहे का? ते तुमच्याशिवाय वेगळं नाही. तुम्ही आणि ते एकच आहे. तुमच्या स्वतःहून अन्य नव्हे. ती कुठेतरी बाहेर असणारी आणि कार्य करणारी वस्तू आहे असं वाटेल. सगळ्यांना व्यापून अमुक येतं मग. आणि ही चर्चा कोणाची चालू आहे? आपली स्वतःच्या स्वरूपाची चर्चा चालू आहे. या सगळ्या आकाशाला सुद्धा आपण ज्ञानेश्वरीत वाक्याला आकाशाला लपायचं असेल तर तो लपाछपीचा खेळ करताना कुठं लपायला येतोय? आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी लपायला येतोय तो. असं आपण एवढे व्यापक आहे. आकाश आपल्या ठिकाणी लपायला येतं म्हणजे आपण केवढे आहेत? आणि आपला भाव किती? आत्ताच्या कंडिशनला आपण केवढे आहेत? 3.5 हाताच्या शरीर आहे एवढं. तुमच्या स्वतःहून अन्य नव्हे. ती कुठेतरी बाहेर असणारी आणि कार्य करणारी वस्तू आहे असे समजायचे नाही. ती आत्मतत्वाहून अन्य नव्हे. तुमच्यातलं आत्मतत्व तेच सर्व व्यापक आत्मतत्व आहे. आपल्याला या परमश्रेष्ठ सत्यत्वाशीच एकरूप व्हावायचे आहे. आपणासहित ये भूते आशेषे माझ्या स्वरूपी अखंडित पाहायचे. आता तिथं तरी माझ्या स्वरूपी तुला आणि याला 3, पण आता सांगितले हे सगळं जे आहे ते कोण आहेस? तूच आहेस. हे महान सत्य तत्व स्वतःचे स्वरूप आहे. देव म्हणून कोण आहे? देव 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 आपण आहोत. हे महान सत्य तत्व स्वतःचे स्वरूप आहे हे समजल्यानंतर ती व्यक्ती सर्व मनोक्षोभापासून मुक्त होत असते. ज्यावेळेला कळेल मी आत्मा आहे. मग बघा आता एक वाक्य बाबांना म्हणले, बाबा म्हणले आम्ही ज्यावेळेला समजा राहुरीला गेलो तर आम्हाला शिव्या द्यायचे आणि आमच्या कानावर ऐकायला येतील अशा शिव्या देत होते. तरी तिसरा म्हणायचा बाबा बघितलं काय म्हणलं, तरी ते काय म्हणले आमचा आणि आमच्या आईशी यांच्याशी काय संबंध येणार आहे. म्हणजे त्यांचे मनोविक्षेप संपले. तुकाराम महाराजांना टाकून बोलले तरी काही घेणं देणं नाही. नाथबाबांवर थुंकले तरी, कारण त्यांचे मनोविक्षेप संपले. हे महान सत्यतत्व स्वतःचे स्वरूप आहे हे समजल्यानंतर ती व्यक्ती
सर्व मनोक्षोभापासून मुक्त होत असते. त्याचं मन हे गेले विलया. मन कुठे गेलं? ब्रह्मस्वरूप झालं मन, ब्रह्मानंद माझा. त्याच्याकडं मन राहिलं नाही. आपण स्वतःला जितके स्पष्टपणे समजतो तसेच जर त्या वस्तूला समजलो तर आपल्याला त्याच्याबद्दल काही शंका राहणार नाही. आता जरी आपण ऐकत असलो तरी आपण निशंक नाही आहे, त्यामुळे आपल्याला ते जड वाटतंय. त्यामुळं आपण स्वतःला जेवढं ओळखतो तेवढं जर त्या तत्वाला ओळखलं तर आपल्याबद्दल आपल्याला शंका राहील का? नाही राहणार. उदाहरण देतात, माझ्याकडे शेकडो लोक आले आणि त्यांनी सांगितले की मी स्वामी गोविंदानंद आहे. आणि ते आहेत कोण? चिन्मयानंद. आणि त्यांना सगळ्यांनी येऊन सांगितलं, हजारो लोक आले, म्हणले तुम्ही चिन्मयानंद नाही, तुम्ही कोण आहात? गोविंदानंद आहेत. आता हे किती जरी म्हणले तर त्यांना माहिती आहे ना मी कोण आहे, कारण मला पूर्णपणे जाणीव आहे. तसं त्या तत्वाला आपण जाणलं पाहिजे, त्याच्याबद्दल कधीही शंका नाही, निशंकच. हजार लोक म्हणले तुम्ही समजा अमुक आहात, पण तुम्हाला माहिती आहे ना आपण कोण आहोत, तर उलट आपण काय म्हणू, कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल, एवढंच वाक्य बोलू आपण. त्यांना फार काहीच बोलणार नाही, इतर बाकी फक्त समजणार यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. किती पाहिजे आपला त्या याच्यावर विश्वास. स्वतःला जितके आपण स्पष्टपणे समजतो, आपण स्वतःला कोणाला ओळखतो? आपल्याला कोणीच ओळखू शकत नाही. आपल्याला कोण ओळखू शकतं? आपणच ओळखू शकतो. आपण कसे आहोत, कोणी कसे म्हणलं तर आपल्याला माहिती आहे ना आपण कसे आहोत. तेवढं तसेच जर स्वतःला वस्तूला आपण स्वतःला जितके स्पष्टपणे समजतो तसेच जर त्या वस्तूला समजलो तर आपल्याला त्याच्याबद्दल काही शंका राहणार नाही. माझ्याकडे शेकडो लोक आले आणि त्यांनी सांगितले की मी स्वामी गोविंदानंद आहे, तर मी खरोखर कोण आहे याबद्दल मला काही शंका असेल का? प्रश्नचिन्ह. अशी जर गोष्ट घडेल तर मी म्हणेल की या सर्वांचे काहीतरी चुकते आहे, बस एवढंच मी म्हणणार. कारण मला माहिती आहे ना, जरी हे किती सगळे जरी म्हणले मी गोविंदानंद आहे तरी मी नाही, पण हे म्हणतात म्हणजे यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तेवढा भरोसा त्याला दृढ अपरोक्ष म्हणतात, त्याला दृढ अपरोक्ष. अनेक लोक दुसऱ्या एखाद्या गोष्टी संबंधी काहीतरी उलटसुलट सांगतील तर मला त्याच्याबद्दल शंका येईल, परंतु माझ्या स्वतःबद्दल सांगितले तर मात्र नाही. दुसऱ्याबद्दल पण नाही येणार परत लास्टला त्याला, कारण तो दुसऱ्याला पण काय समजणार? तो समजणार दुसऱ्याबद्दल सुद्धा, तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. तो तसा नाही, तो कसा आहे अजून तुला कळालं नाही. त्याचं कारण काय आहे, तर तू कसा आहेस हे तुला न कळाल्यामुळं तो कसा आहे हे कळालेलं नाही. हे काय चाललंय तुमचं? तो कसा आहे, तू कसा आहे? अनेक लोक दुसऱ्या एखाद्या गोष्टी संबंधी काहीतरी उलटसुलट सांगतील तर मला त्याच्याबद्दल शंका येईल. आपला अशी भूमिका झाली बाय. उद्या जर बाबा म्हटले की केरो बाबा मला म्हटले की जर उद्या कोणी म्हटलं येऊन का केरो बाबा तुम्हाला लई घाणेरडे बोलत होते, शिव्या देत होते, अमुक होते, तमुक होते, तर तुम्ही काय कराल? तर बाबा म्हणले मी माझे कान कापून टाकेन. म्हणजे काय? मी त्याचा काही विचार करणार नाही. कारण कोण नाही बोलले, बाबा म्हणले नालायक नालायक. बरोबर, हे शरीरच मुळात कसं आहे आणि लायक कोण आहे, आणि त्यांनी ओळखलंच नाही. स्वामी गौतम बुद्धांना एकाने लई शिव्या दिल्या, तोंडाला फेस येतोपर्यंत शिव्या दिल्या, मग शांत राहिलं. तेव्हा तो देणारा म्हणला तुझ्यावर काही परिणाम झाला का नाही एवढ्या शिव्या दिल्या तरी? तो म्हणला मी तेच म्हणतोय, तुम्ही जरी सगळ्या शिव्या दिल्या आणि त्या मी जर घेतल्याच नाही तर कोणाकडे राहतील? तुम्ही मला 2000 रुपये द्यायला लागले पण मी घेतलेच नाही तर कोणाकडे राहतील? तुमच्याकडेच राहतील. मी तसा नाही तर मी कशाला विचार करू? दुसऱ्या गोष्टीचे काही उलटसुलट सांगतील तर मला त्यांच्याबद्दल शंका येईल. समजा तो माणूस वेगळाच आहे, तो माणूस वेगळा आहे, पण माझ्याबद्दल शंका येईल का? तसे. परंतु माझ्या स्वतःबद्दल सांगितले तर मात्र नाही, मला शंका येणार. त्याप्रमाणे आत्मतत्वासंबंधीचे ज्ञान इतके पक्के झालेच पाहिजे. कसे झाले पाहिजे? पक्के झालेच पाहिजे. उपनिषदाचे आचार्य असे सांगतात म्हणून तसे नव्हे, असे पक्के झाले पाहिजे का उपनिषदाचे आचार्य सांगतात म्हणून मी म्हणतो नाही, तर माझा तसा अनुभव आहे बघा. तर मला त्याचे ज्ञान आहे म्हणून, बाबा सांगतात म्हणून नाही. मी म्हणतो आता अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी वासुदेव तत्वता. कशावरून?
बाबाजी चैतन्य म्हणले तत्वमसी तुम्ही म्हणून, म्हणून नाही ते म्हटले, पण मी त्याचं काय केलं, खातर जमा केली, अनुभूती घेतली ना. आता मी सांगतो, मी वासुदेव तत्वता. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपण त्याचप्रमाणे आचरण केले पाहिजे. काय, प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक क्षणाला काय समजलं पाहिजे आपण, मी वासुदेव तत्वता. शिव्या दिल्या तरी वासुदेव तत्वता, कीर्तन केलं तरी वासुदेव तत्वता. हे कंटिन्यू आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे. त्याचं नाव म्हणतात बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. ब्रह्मी भावे आपणा आपण, ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण. आरनिशी दिवस रात्र प्रत्येक क्षणाला ही जाणीव राहिली पाहिजे. काय, मग ही जाणीव किती दिवस राहणार आहे, नंतर पण तो नॉर्मल होऊन जाणार. ती जाणीव म्हणजे आठवण नाहीये, तो चार्ज घेतलेला आहे त्यांनी. ज्याला याप्रमाणे ज्ञान झाले आहे असा पुण्यात्मा स्वतःच्या सर्व पापापासून मुक्त होतो. पाप आहे ना, पाप झालं पण असणार, पण पाप कशाला म्हणलेले आहे, देह समजणे, देहाच्या संबंधाने, मन समजणे, बुद्धी समजणे, ही सगळ्या राशी. पण आता तो स्वतःला काय समजतोय, मी केवढा आहे, मी व्यापक आहे, मी अविनाशी आहे, मी अनादी आहे, मी सुखदुःखाच्या परे. मग त्याला पाप नाही. याप्रमाणे ज्याला याप्रमाणे ज्ञान झाले असा पुण्यात्मा स्वतःच्या सर्व पापापासून मुक्त होतो. पाप म्हणजेच मनात विक्षेप निर्माण करणाऱ्या निषेधार्थ वासना, त्या सुद्धा गेल्या पाहिजेत. पाप कशाला म्हणतात, मधी मधी काहीतरी एखादं खुरपं निर्माण होणं, अशी इच्छा निर्माण होणं, अपेक्षा निर्माण होणं, आणि मला हे पाहिजे, मला असं वाटतं, मला असं झालं पाहिजे, असं वाटणं म्हणजे त्या स्वरूपापासून थोडं बाजूला होणं. आणि वासना संपल्या का कंटिन्यू नॉर्मल असल्यानंतर रात्रीचे झोपल्यावर काही वासना आहेत का, तशा पाहिल्या तर नाही झोपला. वासना असल्या तर झोपच लागणार नाही. म्हणजे वासना म्हणजे इच्छा. वासना म्हणजे वाईटच नाही समजायचं. वासना या शब्दाचा अर्थ तुकोबाराकडे गेलं का बरं दुसरा इच्छा या शब्द येईल. ऐसे आवडते मना देवा पुरवावी म्हणजे इच्छा. त्या सगळ्या संपल्या. वासना ह्या व्यक्तिमत्वातील दोष होत. ब्रह्मामध्ये त्या चांगल्या असोत व वाईट, चांगल्या वासना सुद्धा त्या काय करतात, डिस्टर्ब निर्माण करतात. ते नाही, सगळं निर्विकल्प, काहीच नाही, कसलीच वासना नाही, संकल्प नाही, विकल्प नाही, स्थिर. वासना ह्या व्यक्तिमत्वातील दोष होत. ब्रह्मामध्ये, सत्यत्वामध्ये चांगल्या वासना म्हणजेच विक्षेपच. मला असं करायचंय, मला आता मंदिर बांधायचंय, मंदिर होत नाही तोपर्यंत आपल्याला चैन पडणार नाही म्हणल्यानंतर मग काय, ही एक प्रकारची आता ती एक आंतरिक पण एक भावना आहे. सगळं जरी तसं म्हणत असेल तरी त्याला त्याच्याशी काय देणं नाही. परंतु इतरांसाठी कदाचित खोटं सुद्धा म्हणू शकतो तो वाक्य. मग ते वाक्य खोटं आहे का खरं आहे कोणाला कळणार आहे, त्याचं त्याला. आणि अजून कोणाला कळणार आहे, त्याच्यासारखा जो आहे त्याला कळणार आहे. परमशांतीच्या दृष्टीने पुण्यसुद्धा सापेक्षतेने वाईटच पापच आहे. बघा, सापेक्षतेने पाहिलं तर पापाच्या पुण्य हे सुद्धा काय, म्हणून त्याला काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, पुण्याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराज काय म्हटलेले, स्वर्गी पुण्यात्मक पापे जायचे. म्हणजे स्वर्गाला पुण्यवान लोक गेलेत का पापी लोक गेलेत, या ओळीच्या दृष्टीने पापीच लोक गेले. स्वर्गी पुण्यात्मक पापे जायचे, पापात्मक पापे नरका जायचे. माते जे पाविजे ते हे शुद्ध पुण्य. म्हणजे शुद्ध पुण्य म्हणजे मला कोणत्याही प्रकारचा मळ न लागणे, तो मृत्यूपासून मुक्त होतो. बघा, त्याला मृत्यू नाही. काय, मृत्यू म्हणजे परिवर्तनाचे तत्व, पण हा कसा आहे, अपरिवर्तनीय. मृत्यू म्हणजे परिवर्तनाचे तत्व. तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. आता तो चैतन्य नाते स्वीकारतोय, त्याच्या चैतन्य नाताची इच्छा आहे. कपडे जरी बदली गेले तर मी बदलत नाही. पण आपण सगळे काय पाहतो, माणूस बदललेला पाहतो का कपडे बदललेले पाहतो, कपडेच बदललेले पाहतो आपण. आम्ही काय वेडेत का, हो. माणूस मेला म्हणजे आपण काय म्हणतो, मेला का तो काय केले त्यांनी, फक्त काय बदललेत, कपडे बदलले. आज माणसाचे तर उद्या कुत्र्याचे घालून येईल फक्त कपडेच बदलली त्यांनी, आहे का नाही.
त्यानंतर त्यास शरीर मन बुद्धीद्वारा अनुभव येत नसतात. बघा, त्याला शरीराचे अनुभव नसतात, संपले. अनुभवाचा प्रांत संपला. मला अनुभव आलाय, मला अनुभव आला. अनुभव आणि तू वेगळा आहेस, कालच झालं. करता आणि कार्य वेगळं आहे का? आता करता कर्म करावे हे त्या खुंटले स्वभावे. बघा, ही ओळ आहे. त्या ओळीचा अर्थ असा आहे, त्याचं कर्म संपलं. मग आता तो म्हणला मंदिर बांधायचं, तरी तो कर्म नाही आहे त्याचं. पण त्याचं कर्म नाही आहे हे कधी कळेल? परत सांगितलं, जो तसा होईल त्यालाच कळणार आहे. तो खोटं खोटं म्हणलेला आहे. तुम्हाला आपल्याला नादी लावायचं म्हणून किंवा आपली सोय करायची म्हणून. सोयसुद्धा नाही, पण खोटी खोटी सोय करायची. आता आपण पंढरपूरला जाऊन राहून येतो, ती खोटी खोटी सोय आहे का खरी खरी सोय आहे? आणि मग इमारती त्या, मग अशा भावनेतून पण तो होऊ शकतो. मृत्यू म्हणजे परिवर्तनाचे तत्व. त्यानंतर त्यास शरीर मन बुद्धीद्वारा अनुभव येत नसतात. त्याचा शरीर भावना असले ना, तुम्ही मगाशी म्हणले, मग त्याला शरीराने काय अनुभव येणार? मग शरीर काय झालं त्याचं? मगाची ओळी तुमची, ते वर्तत दिसती देही, पण देही न माझ्या ठाई. देहात नाहीत, ते कुठे आहेत? माझ्या ठाई. म्हणजे ते आता घाटकोपरमध्ये आहेत का वैकुंठात आहेत? देही न माझ्या ठाई म्हणजे ते कुठे आहेत? माझ्या ठाई. देव कुठे आहे तुमच्या हिशोबाने? आपल्या सगळ्यांच्या विद्वान लोकांच्या, सगळ्या अभ्यासू लोकांच्या वैकुंठात आहे. म्हणजे हे कुठे आहेत? वैकुंठात आहेत. अशी प्रक्रिया केलेली आहे बाबांनी आपल्यावर, केलेली आहे प्रक्रिया. पण अजून तसा आपला स्वतःचा भरोसा झालेला नाही. आणि जोपर्यंत भरोसा नाही होत तोपर्यंत नाही. मग शरीर मन बुद्धीद्वारा अनुभव येत नाही. त्याला शरीराकडून अनुभव येत नाही, मनाकडून नाही, बुद्धीकडून. त्याने सगळं, त्याचं नाव आहे भार प्रपंच. सगळं काय असेल ते तुम्ही जे समजत असाल ते सगळं कुठं घातलेलं नेऊन त्याच्या चरणावर. हे पण तुम्हाला आपल्याला समजण्यासाठी. ही उपकरणे सतत बदलत असतात. काय? शरीर बदलत असतं, मन बदलत असतं, बुद्धी बदलत असतं. आणि तो जे तत्व आहे ते कसं आहे? ते कधीच बदलत नाही. जे कधीच बदलत नाही ते बदलणारे त्याचा काय अनुभव घेऊ शकतात? तो बदलणाराचा अनुभव घेतो. कालपर्यंत हा माणूस चांगला होता, पण आज बदलला. म्हणजे हा ठाम आहे म्हणून तो म्हणू शकतो. कालपर्यंत हा भजनाला येत होता, आता यांनी भजन सोडून दिलं. कालपर्यंत माळकरी होता, हा आता यांनी माळ. तो बदलणारं तत्व आहे. बदलणारं तत्व न बदलणाराला जाणू शकत नाही. न बदलणारा बदलणाराला जाणतो तो त्याच्यामध्ये. त्यामुळं शरीर बदलणार आहे, आपले मन पण बदलतं. अनेक विचाराचे तारे चालू असतात. बुद्धीत सुद्धा परिवर्तन होतं ना, मग त्याच्याद्वारे त्याला अनुभव येत नाही. ही उपकरणे सतत बदलत असतात. म्हणून शरीर मन बुद्धीद्वारा मिळवलेले अनुभव नित्य नसतात. जरी आपण म्हणलं आम्हाला अनुभव आहे, आम्हाला अनुभव आहे, आम्हाला लय अनुभव आलेले आहेत, ते सगळे अनुभव कसे आलेले आहेत? लटिके. लटिका हा व्यवहार. सगळे अनुभव आलेले लटके. कारण ज्याच्या माध्यमातून अनुभव घेतले ते कसं आहे? तेच लटकं आहे. अशा प्रत्येक अनुभवाला शेवट हा असतोच. साक्षात्कारी पुरुषांना असले अनित्य अनुभव येत नसतात. मग तुमचे हे बाकीचे परमार्थातले सुद्धा अनुभव संपले त्याच्या दृष्टीने. तुला असं झालं का, तुला तसं झालं का, तो त्याच्या पुढे गेला. तो त्याचा निषेध नाही करणार त्याच्यातून गेलाय म्हणून, पण तो त्याच्या पलीकडे. आपल्याला जसं होतं तसं बाबाला उकडं होते. आपल्याला जसं होतं तसं बाबाला नाही होत. म्हणजे बाबाला झालं नाही का? बाबा आता त्याच्या पलीकडे गेले. साक्षात्कारी पुरुषांना असले अनित्य अनुभव येत नसतात. म्हणून तो मृत्यूपासून मुक्त होतो. कशाचा अनुभव येत नाही? मृत्यूचा पण नाही येत आणि जगण्याचा पण अनुभव येत नाही. मी जिवंत आहे असं सुद्धा त्यांना काही समज. मी जिवंत कशाच्या सहाय्याने तू जिवंत म्हणतो? शरीराच्या. म्हणते शरीर भावच नसला. आणि मग माझा आज वाढदिवस आहे, यांचा वाढदिवस आहे, पेढे येतात बघा. पण ते आता आपल्याला गोड करायचं म्हणून त्यांचा वाढदिवस आहे, पण त्यांना आपण काय देणार नाहीत. त्यांनी अगोदर सांगितलं असतं माझा वाढदिवस आहे, मग गिफ्ट घेऊन येणार ही अपेक्षा आहे. पण आज त्यांनाच द्यायचे खिशातले पैसे मोडून, मग आनंद द्यायचा. जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहीचे ठेले कारण नाहीत आहे. पुन्हा मनोनी जन्म जरा मरण
इत्यादी जे साही गुण हे देहीचे ठेले कारण नाहीत आहे, त्याला ते कारण नाही. म्हणून ते अनित्य अनुभव त्याला येत नसतात. म्हणून तो मृत्यूपासून परिवर्तनापासून मुक्त असतो, त्याच्यात परिवर्तन नाही. जेव्हा एखाद्याला अनंत तत्वाची अनुभूती आलेली असते तेव्हा त्याला जगाचे अनुभव उपकरणाच्या द्वारा अधिक काळ येत नसतात. या उपकरणाच्या दृष्टीने त्याला अनुभव नाही, त्याला अनुभव येईलही पण न पाहता न कळता सुद्धा त्याला कळेल सगळ्या गोष्टी, पण त्याला त्या उपकरणाच्या द्वारा अधिक काळ अनुभव येत नसतात. मग त्यामुळे त्यांना असं वाटतं आता हे याचं काम झालं, आपण ठेवून जाऊन, त्यांना कशाची गरज नाही. तो चांगल्या आणि वाईट वासनांपासून मुक्त झालेला असतो. तो त्यापुढे मनाच्या क्षेत्रात जगत नाही. अजून आपण कोणत्या क्षेत्रात आहेत? 100% मनाच्या क्षेत्रात येत आपण. त्याचा अनुभव खचितच अनंताचा असतो. त्याचा अनुभव हा कोणाचा अनुभव असतो? चैतन्याचा, अनंत तत्वाचा त्याचा अनुभव आहे. तो स्वतःला आता सीमित समजतच नाही. तो शोकहीन आहे, त्याला कधीच दुःख होत नाही. आणि आपल्याला जो कधीतरी आपल्याला काय होतं? आनंद होतो. नाही तर जास्त करून काय आपल्याला त्याच्यासाठी हे वाक्य नाही, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी, त्याला दुःखाचीच कहाणी नाही. कारण तो आनंदाच्या राशीवर झोपलेला आहे. सुख घडोघडी त्याच्याही पलीकडे गेला, त्या दोंदावर लोळतोय, आनंदाच्या दोंदावर लोळे जीव. 7वा अध्याय 13वा अध्याय. आत्मया जीव बुद्धीची लागली तिशे नाही, तो दोंदावरी लोळे आनंदाचे, जयाचे उजळे उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे आनंदाच्या. तुका म्हणे मन नय वृत्तीवरी सुखाचे शेजारी. ते सुख कोणतं आहे? हे दुःख सापेक्ष सुख नाही, ते निव्वळ सुख आहे. त्याला कोणतेही दुःख शिवत नाही. कोणतंही दुःख शिवत नाही. आता कधी कधी एखादे आजारी पेशंट, मोठे बाबा आजारी पेशंट झोपलेत, त्यांच्या बाजूला सगळे अभंग म्हणतात आणि ते बाबा असे बिरबिरल्याने बघतात. असे पोस्टर काढून दुसऱ्याला कन्फ्यूज नाही करायचं. म्हणजे आपली अशी स्थिती होणार आहे का काय? बोल, बाबाला भेटायला जायचं, पण बाबाचं शेवटचं पोस्ट हे नाही काढायची, क्लिप नाही काढायची. पण बाबाची मनोवृत्ती काय हे आपल्याला माहित नाही ना. आपण फक्त दिसतं त्यालाच सत्य समज. तिथं त्यांना अभंग म्हणजे त्या अभंगाचे आता पलीकडे गेले, त्यांना अभंग काय नाही. पण तुम्हाला असं वाटेल बाबा अभंग म्हणताय, तुम्हाला बघून रडतायत की काय? ते रडतायत का यांना अजून माझं खरं स्वरूप कळालं नाही म्हणून ते रडतायत तुमच्याकडे बघून? कारण यांना आता असं वाटतं मी चाललोय म्हणून या अभंग म्हणतायत. त्याला कोणतेही दुःख शिवत नाही. शरीर मन बुद्धी हे तिन्ही पोखरणारे कर्करोगाचे व्रण असून ते जीवनात दुःखाचा पू ओतत असतात. दुःख कोणामुळे? शरीरामुळे. दुःख कशामुळे? मी लग्नाला गेलो पण आपल्याला काय विचारलंच नाही, मनामुळे. मनाला सुख दुःख वाटतं, बुद्धी आमचा काय विचारच करत नाही. ते हे आपल्याला अजून दुःखाच्या खाईत लोटणार आहेत. म्हणून तोडावा संबंध यांचा माझा. यांच्याशी पासून बाजूला व्हायचंय. मन संपलं पाहिजे, बुद्धी संपली पाहिजे. या तीनच्याही अतीत झाल्यावर अधिक विक्षेप आणि प्रक्षोभ निर्माण होत नाहीत. शरीरापासून गेलं बाजूला, किती शिव्या दिल्या, कोणी चांगले म्हणलं तरी आपण उरळून जायचं नाही, वाईट म्हणलं तरी हळहळ करायची नाही. कारण मी शरीर नाहीच आहे. तुझ्याला शिव्या देतो तो मी नाहीच आहे. शुद्ध ब्रह्माच्या आवरीत ते प्रक्षोभ निर्माण होत नाही. तिथे गेल्यानंतर त्याच्या तिन्हींच्या पलीकडे गेल्यावर शरीर मन आणि बुद्धीच्या शुद्ध ब्रह्माची अविरत शांती आणि अखंड प्रसन्नता यांना जीवनात कशानेही बाधा येत नाही. मग तिथे गेल्यानंतर तो बॅकमध्ये येत नाही, तो आता परत माघार तो आनंदाच्या राशीवर आहे, तो तिथून मागे येत नाही. त्यावेळी फक्त दुःखच नसते असे नसून निश्चित स्वरूपाचा आनंद होत असतो. बघा, तो एकदम फायनल आनंद होत असतो. दुःख नाही. मग दुःख नाही तर काही ठिकाणी दुःख नाही पण सुख नाही, काही ठिकाणी दुःख नाही पण आनंद नाही. पण इथं दुःख नाही
आणि तुम्ही जे आनंद म्हणता ते आनंदाच्या पुढचा आनंद आहे, नित्यानंद आहे. तो नित्यानंदापुढे कोण तो आनंद. त्यावेळी फक्त दुःख नसते, असे नसून निश्चित स्वरूपाचा असा आनंद असतो. आनंद घन भरला घनदाट असा घन आनंद किती आहे तिकडं, घन. दुःख रहित त्याची निष्क्रिय स्थिती ही काही आध्यात्मिक अनुभूतीची स्थिती नव्हे. एखादा म्हणेल मला काहीच दुःख नाही, म्हणजे आध्यात्मिक स्थिती नाही त्याची. काही काही लोकांकडे सगळ्याच गोष्टी उपलब्ध आहेत, म्हणून ते काय ह्या आनंदात नाही, ते व्यावहारिक आनंदात आहेत, नासक्याच्या आनंदात येते. दुःख रहित त्याची निष्क्रिय स्थिती ही काही आध्यात्मिक अनुभूतीची स्थिती नव्हे. सुषुप्तीत असताना दुःखाची जाणीव आहे का? गाढ झोपेत म्हणजे तो आत्मानंद आहे का? नाही. मद्य घेतले असताना, मद्य घेत असल्यानंतर घरात काय अडचण आहे, काही तकलीफ आहे, कोण गेलंय, काही त्याला काही दुःख आहे का? नाही. मग दुःख स्थिती नाही त्याची, पण आनंद स्थिती सुद्धा नाही. क्लोरोफॉर्मच्या प्रभावाखाली असताना किंवा मूर्छा आली असताना क्लेश नसतात, ठीक आहे नाही. या सर्व परिस्थितीमध्ये जसे दुःख नसते तसेच टिकणारा आनंदही नसतो. आध्यात्मिक अनुभूती ही अशी अवस्था असते की त्यात शरीर, मन आणि बुद्धी यापासून निर्माण होणारे दुःख आणि उणिवा यांचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. कितीही दुःखी असू द्या तुम्ही तरी तुमच्यावर परिणाम. ही जी तुकोबाराची पहिली परिस्थिती ना, ती नाही आहे. ते आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाच्या, आणि स्टार्ट आहे संसार तापे तापलो मी देवा करिता ही सेवा कुटुंबाची. याच्यापासून कितीतरी उंचीवर पुढच्या गेलेली आहे. ही स्थिती सुरुवातीची. नंतरची कोणती आहे? तिथे शरीर, मन, बुद्धी निर्माण होणारी दुःखे, याच्यापासून निर्माण होणारी दुःख आणि उणिवा यांचा तुमच्यावर काही परिणाम नाही होत. काहीही झालं तरी आपल्यावर परिणाम झाला नाही पाहिजे. एखादं घरातलं गेलं तरी असे किती व्यक्ती पाहिल्यात आपण, ते हरबडले नाहीत, कारण त्यांना शाश्वत जगताची प्राप्ती झालेली आहे. कोण आलं आणि कुठं गेलं, कोण आलं नाही, गेलं नाही. काहीतरी मला प्रोग्रॅम दिला होता आणि त्या प्रोग्रॅमपर्यंत आमचं इथपर्यंत साथ होते, संपला. त्याच्यावर कोणताही परिणाम नाही होणार. आपण नेहमी चेहरा पाडलेले असणार, त्याचं मला खंत वाटते. नाही वाटलं पाहिजे. मग तुम्ही जे बोलले, तुम्ही काय जे केलं, त्याचं काय झालं? तुम्हाला जे सुख भेटलं म्हणत होते, आनंद झाला होता, आता तुमच्या चेहऱ्यावर काय झालंय? ते कितीतरी व्यक्ती मी पाहिल्यात की ज्या वेळेला अशा मोठमोठे ज्ञाते पुरुष आहेत, पण जीवनात काही घटना घडल्या तर ते बाजूला पण झालेत त्याच्यापासून. काहींना बाजूला होता होता सवंगड्यांनी येऊन सांगितलं, द्या सोडून, तुम्ही काय लावून धरलेले. कितीही दुःख झालं तरी तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. एवढेच नव्हे तर अनंत तत्वाची अनुभूती तुम्हाला एक शाश्वत सुखाची एक जिन्सी रास म्हणून येत असते. ती कधीच खंडित न होणारा आनंद भेटणार आहे. खंडित न होणारा आनंद भेटणार आहे आपल्याला. 2 मिनटं. शरीर, मन, बुद्धी या तो आनंद घन येतो, ती राशी भेटलेली. राशीला काय आहे का प्रमाण? राशी अमुप जोडल्या पुण्याची आ राशी, सुखाची आ राशी. शरीर, मन, बुद्धी यांच्या पातळीवर एक जिन्सी राशीच्या अनुभूतीची, आनंदगण सुखाची शक्यता नसते. बघा, शरीर, मन, बुद्धी ते एक रास नाही भेटणार, कारण कधी सुख कधी दुःख, एक सरळ रास भरतो नाही भेटणार. जाणीवेच्या पातळीवर येणारे सर्व अनुभव हे कोणत्या तरी वस्तूमुळेच येत असतात. मुलामुळं आनंद पास झाला आणि मुलाचं ऑपरेशन झालं का दुःख झालं. वस्तूमुळे नित्यानंद नाही भेटत. तो कधी सुखाचा अनुभव येतो तर कधी दुःखाचा. शुद्ध आनंद हा वस्तू रहित असतो. मला हे भेटले म्हणून मला आनंद, आणि यांची माझी गाठ नाही झाली म्हणून दुःख नाही. त्या गवळणी रडत होत्या का आनंद स्थितीत होत्या? विलाप करत होत्या का आनंदाच्या राशीवर होत्या? रडणं म्हणजे रडणं फक्त दुःखाचं रडणं नसतं, वस्तुरहित असतो. जे काही सर्व जाणावायच पाहिजे हे ज्याने जाणलेले आहे, सगळं जे जाणायला पाहिजे, जे जाणलेलं आहे, तो स्वयंप्रकाश मुनी होय. आता तो स्वयंप्रकाशी झालेला आहे. त्याला दुसऱ्याची काही कशाची हे घ्यावं नाही, कुबडी घ्यावं लागत नाही, कारण तो स्वतः त्या राशीवर गेला. कारण तो कोण स्वतःला समजतो?
मी आत्मा आहे असं समजतो. त्याला आता अधिक काही जाणावायचे राहिलेले नसते. एकदा 90 सांगितले हे ज्ञान जाणलं का काही जाणायचं शिल्लक नाही, आणि बाकीचं सगळं जाणलं आणि हे नाही जाणलं तर तू काहीच जाणलं नाही. एकदा की अनंत त्याला आता अधिक काही जाणायचे नाही, जाणायचे राहिले नाही. त्यानंतर त्याला भीती म्हणून नसतेच, कशाचीच भीती नाही. हो, कोणतं प्राणी जरी समोर आला तरी नाही घाबरला पाहिजे. समोरासमोर दिसलं थोडा डचकू शकतो, पण लगेच बुद्धी जर जागेवर आली तर तो आणि मी वेगळा नाही, संपलं. असं घडलेलं आहे कैक लोकांना. आत्ता या कंडिशनला भीती नसते, म्हणून शरीर मन या बुद्धी पातळीवर नेहमी असुरक्षितेची भीती वाटत असते. शरीर भावना असली का असुरक्षितता वाटते, आणि आत्मभावनावर गेलो का नेहमी सुरक्षित आहे असं वाटणार. हे मूलगामी सत्य तत्व जे प्रत्येकाच्या व्यक्तित्वाचा गाभा आहे, ही ज्याच्याबद्दल चर्चा चालली आहे तो प्रत्येकाच्या हृदयातला गाभा आहे. ते चैतन्य प्रत्येक जण आहे. त्याचे ज्ञान करून घेण्याखेरीज जीवनाच्या बंधनापासून मोक्ष मिळवण्याचा दुसरा मार्ग नाही. त्याला जाणलं तर मोक्ष, त्याला नाही जाणलं तर बद्धता. ज्या साधकांना तळमळीची मोक्ष इच्छा असते त्यांनी त्याचे सत्य स्वरूप अपरोक्ष आणि तात्कालिक अनुभूतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या सत्य स्वरूपाचा अपरोक्ष अनुभव घ्यायचा आहे आणि ताबडतोब अनुभूती घेऊन त्याचा आपण ते अनुभूती घेण्यासाठी सतत प्रयत्न करायचा, आणि ते जाणलं तर मोक्ष भेटेल असं आत्म्याचं स्वरूप आहे. श्लोक क्रमांक 222ला थांबतोय. 1 मिनिट जास्त झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चुडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे बसायदा नाही. जे फळांची वेळकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. उठा परस्परे जडो मैत्र जीवांचे दुर्गांचे तिमिर जाऊ. विश्व स्वधर्म सूर्य पाहू. जो जे वांछित तो ते लाभो प्राणी जात. वर्षक सकल मंडळी ईश्वर निशांची मागे आली. अनावरत मंडळी भेटत जाय होता. चला कल्पतरू चालव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे जन्मवेजे लांछन मार्तंड जे तापहीन. हे सर्व इंसान सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ती लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय हो आलेजी. एक मने श्री विश्वेश्वराहू आहो दान पसाहू. येणे वैज्ञान देवो सुया झाला. येणे वैज्ञान देवो सुया झाला. येणे वैज्ञान देवो सुया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.